Recording in progress. नमस्कार मित्रांनो, मी सोहेल शेख. आज आपण बजेट, आता बजेटमध्ये दोन्ही बजेट महत्वाचे आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प, त्यानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आणि सगळ्यात शेवटी आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी बघणार आहोत. आता बजेट आपण दोन्ही बघतोय आणि आर्थिक पाहणी एक का बघतोय, तर आर्थिक पाहणीमध्ये ज्या मागच्या वर्षीची आकडेवारी असते. आता बजेट आणि आर्थिक पाहणीचा कन्सेप्ट कसा आहे, तर बजेट हा पुढच्या वर्षीसाठीचा अंदाज असतो. त्याच्यामध्ये तिन्ही आकडेवारी असते: मागील वर्षी, चालू वर्षीचा अंदाज आणि पुढच्या वर्षीचा अंदाज. पुढच्या वर्षीचा जे खर्च करणार आहे त्याच्याविषयीचा जो अंदाज असेल तो पण त्यामध्ये असतो. कर प्रस्ताव असतात. आर्थिक पाहणीमध्ये स्पेसिफिकली मागच्या वर्षीचं जे आपण चित्र आहे ते सुद्धा दिलेलं असतं. त्याच्यामध्ये पण पुढचं एस्टिमेट असतं आणि मागचा अंदाज सुद्धा दिलेला असतो. पण आर्थिक पाहणी असताना जर आता 2023-24 चालू असेल, म्हणजे 2023 चालू आहे, तर एप्रिल नंतर ज्यावेळेस बजेट मांडलं जातं, बजेटची सुरुवात होते अलोकेशनची, त्यापासून ते पुढच्या 31 मार्च पर्यंत या पूर्ण आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मागच्या आर्थिक पाहणीमध्ये मांडलेला असतो. आता बजेट आणि आर्थिक पाहणीचा आपल्या सिलेबसशी कसा रिलेव्हन्स आहे, तर तुम्ही प्रिलिम बघितले असेल 2023 ची प्रिलिम, त्याच्यामध्ये त्यांनी महामंडळाविषयी प्रश्न विचारले होते, बरोबर आहे का? तर ते महामंडळाच्या प्रश्नावर आलं होतं. त्यानंतर एखादा प्रश्न हा योजना संदर्भात पण येतो आणि तो स्पेसिफिकली बजेटमध्ये दिलेला असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रश्न विचारायला त्यांना स्कोप असतो. आता महत्वाचं काय बजेट आणि आर्थिक पाहणी, तर हा गव्हर्नमेंटचा अस्सल स्रोत आहे. स्वतः गव्हर्नमेंटने पब्लिश केल्यामुळे त्याच्यामध्ये कन्फ्युजन कमी असणार आहे, कारण ते तुम्हाला क्लेम करणं पण सोपं होत आहे आणि प्रश्न काढणाऱ्याला पण ऑथेंटिक सोर्स सापडतोय. त्यामुळे बजेट आणि आर्थिक पाहणी आपल्याला GS4 साठी तर महत्वाचीच आहे, पण राज्यसभेच्या GS3 साठी आणि GS2 मध्ये वित्तीय व्यवस्थापन आणि वित्तीय जो पॉइंट आहे तो GS2 मध्ये पण आहे. तर पॉलिटिकल अँगलनं किंवा पॉलिटिक्सच्या अँगलनं सुद्धा GS2 मध्ये बजेटचा समावेश होतोय. त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीने ते पूर्ण करा. तर आपण सुरुवातीला बघणार आहोत भारताचा अर्थसंकल्प, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आणि शेवटी आर्थिक पाहणी. क्रम असा का ठेवलाय, तर मी तुम्हाला ते एक एक टप्प्यानं सांगेन, कारण सुरुवातीला भारताचा अर्थसंकल्प मांडला जातोय. या दोन गोष्टीनंतर आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी कव्हर करणार आहोत. आता केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आहे ना, नेमकं काय काय होतं, तर बजेटच्या विषयी तुम्हाला माहित असेल. सुरुवातीला तुम्ही पॉलिटीमध्ये वाचलं पण असेल. बजेट मांडायच्या आधी आहे ना, सगळ्या डिपार्टमेंटला विचारलं जातं. उदाहरणार्थ आपली परीक्षा घ्यायची असेल MPSC ला, तर MPSC काय करतं, मागणीपत्र मागवतं. मागणीपत्र कुठे जातं त्या आधी? सामान्य प्रशासनाकडे जातं. सामान्य प्रशासन वित्त विभागाला विचारतं की तुमच्याकडे पैसे आहेत का. वित्त विभागाची जर मंजुरी भेटली तर परत ती सामान्य प्रशासनाकडे माघारी येते आणि मग परत MPSC कडे जाते, बरोबर आहे का? तसेच इकडे बजेट डिव्हिजन असतं, जे आपला अर्थ मंत्रालय त्याच्यामध्ये बजेट डिव्हिजन असतं. बजेट डिव्हिजन हे सगळ्या गोष्टी म्हणजे मागणी घ्यायच्या, त्या पुढं मागणी ज्या असतील त्या एका राखण्यात ते व्यवस्थित फॉर्म्युलाइज करतात आणि त्या गोष्टीनुसार आपल्याकडे किती निधी अवेलेबल आहे त्यानुसार प्रत्येक विभागाला निधी दिला जातो. हे सगळ्या गोष्टी सप्टेंबर पासूनच सुरू होतात. सप्टेंबर पासूनच मागवली जाते माहिती की कुठल्या मंत्रालयाला किती खर्च आहे आणि मागे तुम्ही किती खर्च केला, कारण बजेटमध्ये या सगळ्या गोष्टीचा त्यांना लेखाजोखा मांडायचा असतो. मात्र कर प्रस्ताव वगैरे जे असतात ते कमी जास्त होणार आहे, ह्याच्यावर पूर्ण शेअर मार्केटचं भवितव्य आणि देशाचं भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळे एकदम गुप्त ठेवलं जातं. इनसाइडर ट्रेडिंग तुम्ही ऐकलं असेल किंवा स्कॅम 1992 मूवी पण बघितला असेल. त्याच्यामध्ये जर तुम्हाला समजत असेल की ह्याचा भाव कमी जास्त होणार आहे, तर त्यानुसार शेअर मार्केटवर त्याचे इफेक्ट पडतात. त्यामुळे त्या गोष्टी एकदम गुप्त ठेवल्या जातात. त्याच्यात जे अधिकारी काम करणार आहेत ना त्यांना सुद्धा एका आज्ञास्थळी ठेवलं जातं. आता कसं शपथविधीच्या आधी घेऊन जाते, तसं तिथं जे अधिकारी आहेत त्यांना पण ठेवलेलं असतं. आणि मग बाकीचं तर तुम्ही परंपरेनुसार माहिती आहे की शेवटच्या दिवशी ज्यावेळेस बजेट दुसऱ्या दिवशी मांडायचं असते त्यावेळेस तो गाजराचा हलवा तयार केला जातो. फोटो काढण्यासाठी अर्थमंत्री येऊन चमच्याने ते हलवतात, आधीच तयार केलेला असतं, मग तो सगळीकडे वाटला जातो. ह्या परंपरेनं चालत आलेला आहे. तसंच बजेटची एक मोठी परंपरा आहे. म्हणजे सुरुवात कुठनं झाली ह्याची, तर बुलगा नावाचा लॅटिन शब्द होता, बाउगेट नावाचा परत फ्रेंच शब्द त्याच्यापासून आला आणि बाउगेट ह्याच्यावरून थोडं चेंज करत बोजेट नावाचा शब्द हा इकडे आलेला आहे. जसं पितृवर्ण पिता आलाय, तत्सम तद्भव शब्द आपण बघतोय मराठीत, तसंच या बाउगेट पासून बोजेट झाला आणि बोजेटचं परत व्यवस्थित अपभ्रंश होत होत बजेट असा शब्द त्याचा सध्याचा अस्तित्वात आलाय. म्हणजे एक कातडी पिशवी होती, त्या कातडी पिशवीला असं म्हटलं जायचं. आता ते बजेट नाव स्थिरावलेलं आहे.
आता ह्याच्यामध्ये सरकारचं उत्पन्न आणि खर्चाच्या विवरणाचा दस्तावेज असतो, तुम्ही बघितलेलंच आहे. बजेट रुपया कसा येतो, रुपया कसा जातो, हे बेसिक माहिती आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये 3 वर्षाच्या उत्पन्न खर्चाचा लेखाजोखा असतो. मागचं वर्ष म्हणजे आता जर 23-24 बजेट असेल तर मागील वर्ष 22-23, 23-24 कशा पद्धतीने आपण खर्च करणार आहोत आणि 24-25 कशा पद्धतीने वाढ असेल. तर भारतीय संविधानामध्ये सुद्धा बजेटचा कुठं उल्लेख नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं सांगितलेलं आहे, कलम 112, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. आता बघा, आकडेवारी मांडताना ना ती 3 टप्प्याची असते, वास्तविक आकडे, अंदाज आणि ढोबळ आकडे. ते दर 3 वर्षाला रिवाइज केले जातात, त्यामुळे त्याच्यामध्ये एवढं काय डीप मध्ये जाण्याची गरज नाही. 23-24 पण आता त्यांनी तरतूद केलेली असते त्या आकडेवारीनुसार, म्हणजे अंदाजच असतो तो. म्हणजे आता वास्तविक तर मांडताच येणार नाही. जर समजा काय कन्फ्युजन झालं की आकडे कसे आहेत, तर 23-24 आपल्याला अंदाजितच मांडावे लागतील ना, कारण वास्तविक कसं मांडणार आपण, अंदाजित असतात आणि ती तरतूद केलेली असते पुढच्या. तर बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने कॅबिनेट शब्द फक्त कलम 352 मध्ये वापर केलेला आहे, हे तर माहिती आहे, तुम्ही पॉलिटिकमध्ये वाचलेलंच आहे. पहिले बजेट ईस्ट इंडिया कंपनी जेम्स विल्सन यांच्या मार्फत मांडले. आता जेम्स विल्सन हा कोण माणूस होता, तर हा पहिला आर्थिक सदस्य होता. जसं मॅक्युलरला कायदा मेंबर म्हणून घेतलं होतं, त्यावेळेस आर्थिक मेंबर हा गव्हर्नरच्या मग काउन्सिलमध्ये ह्याला आर्थिक सदस्य म्हणून घेण्यात आलं होतं. त्यामुळं जेम्स विल्सननं सगळ्यात आधी बजेट मांडला होता. भारतीय बजेट व्यवस्थेचे जनक जेम्स विल्सनला म्हटलं जातं, कारण यांनी सुरुवात केली होती. 1860 ते 67 पर्यंत आपलं जे आर्थिक वर्ष होतं ते 1 मे ते 30 एप्रिल होतं, हे लक्षात असू द्या. 67 ते आतापर्यंत 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. आता आपण 2-3 कमिटी आपण बसवल्या होत्या, त्या आपण इकॉनॉमिक्स मध्ये बघूया डिटेल. 1 जानेवारी करायचं काय, एमपीने वगैरे केलंय, पण ते आपण इकॉनॉमिक्स मध्ये डिटेल बघूया. आरबीआयचं वित्तीय वर्ष कधी आहे, 1 जुलै ते 30 जून आहे. कारण या बजेटचा इफेक्ट काय होतो, त्यानुसार आपली मॉनिटरी पॉलिसी, कारण फिजिकल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी एकमेकाशी कोरिलेटेड आहेत. मॉनिटरी पॉलिसी ही फिजिकल पॉलिसीच्या अंदाजावर पुढे तयार केली जाते आणि मॉनिटरी पॉलिसी तयार करायचं काम हे आरबीआय कडे आहे. फिजिकल पॉलिसी म्हणजे बजेट तयार करायचं काम केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे बजेटच्या आधारावर मॉनिटरी पॉलिसी तयार करता यावी यासाठी मुद्दामून 1 जुलै ते 30 जून हे आरबीआयचं वरत ठेवलं. आता बदललं होतं, आता सेम केलेलं आहे. आधी तसं वर्ष का ठेवलं होतं, तर त्या दोन्हीचा अंदाज असावा. आता हे बदललेलं आहे, इथं पण डबल डॅश करून ठेवा. आता 1 एप्रिल ते 31 मार्च असंच करण्यात आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक लिहून घ्या, महाराष्ट्राचं महसूल वर्ष. कारण आपल्याला MLRC कायदा सुद्धा आहे. 1 ऑगस्ट, जुलै महिने 31 असतो ना, 1 ऑगस्ट ते 31 जुलै. आता कृषी वित्तीय वर्ष हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे जरा. 1 जुलै ते 30 जून आहे. असं का, तर आपला जो हंगाम आहे खरीप हंगाम, तो 1 जुलै साधारण पावसापासून सुरू होतो. त्यामुळे खरीप हंगामुळं 1 जुलै असं ठेवलेलं आहे. खरीप नंतर रबी असतो, रबी नंतर जाहीर असतो, जाहीर उन्हाळ्यात. तर ह्या 3 हंगामाला बरोबर 1 जुलैला सुरुवात होते. त्यामुळं ह्याचं जे कृषी वित्तीय वर्ष आहे ते 1 जुलै ठेवलेलं आहे, ते लक्षात असू द्या. आता स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट जे ते षण्मुखम शेट्टी किंवा चट्टी यांच्याद्वारे सादर केलेलं आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेचा आढावा सादर करण्यात आला होता, कोणताही कर लावण्यात आला नव्हता, हे महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण वाचलंय की षण्मुखम शेट्टी यांनी किंवा चट्टी यांनी पहिला बजेट मांडला होता. मात्र महत्वाचं काय, तर त्याला अंडरलाईन करा. मी जसं अंडरलाईन करतोय इथं, तसं तुम्ही तिथं अंडरलाईन करा किंवा व्यवस्थित बघा त्याच्यावर मी काय हायलाइट करतोय. तुम्हाला पण परत वाचायला रिवाइज करायला सोपं जाईल. ऑनलाईन जे करतायत त्यांच्यासाठी पण तुम्हाला रिवाइज करण्यासाठी ते सोपं जाणार आहे. बजेट सादर करणारे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1858-59 मध्ये तो सादर केला होता. पंतप्रधान म्हणून पहिला व्यक्ती कोण आहेत, पंडित नेहरू आहेत. त्यांनी कधी सादर केला होता, 58-59 मध्ये. आता अशा पद्धतीने 3 जे पंतप्रधान आहेत त्यांनी बजेट सादर केला होता. आपले नेहरू तर आहेत, त्यासोबत त्यांचे मुलगी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी एकाच परिवारातले 3 पंतप्रधान आहेत ज्यांनी बजेट सुरुवातीला सादर केला होता.
त्याच्यानंतर पुढं बजेट सादर करणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत, तर इंदिरा गांधी आहेत, ज्या कार्यवाहक होत्या पहिल्या महिला. आता म्हणजे पूर्ण वेळेचा जर विचार केला आपण तर निर्मला सीतारामन आहेत. निर्मला सीतारामन हे पूर्ण वेळ अर्थमंत्री आहेत, हे पण लक्षात असू द्या. पहिल्या पूर्ण काळ आणि सर्वाधिक काळ बजेट सादर करणाऱ्या महिला निर्मला सीतारामन आहे. 1955 पर्यंत बजेट फक्त इंग्रजी भाषेत सादर केला जायचा आणि त्यानंतर मग तो इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत आता सादर केला जातो. जशी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2 भाषेत असते, तसंच भारताची आर्थिक पाहणी आणि बजेट 2 भाषेत असतो. भारतात मराठी आणि हिंदी आणि इंग्लिश, आणि महाराष्ट्रात मराठी आणि इंग्लिश अशा 2 भाषेत तो सादर केला जातो. बघा, तुम्हाला आधी माहिती आहे की 1924 पासून संध्याकाळी 5 वाजता बजेट सादर केला जात होता. 1924 चे बजेट सर बेसिल ब्लँकेट यांनी सादर केले होते. हे नाव महत्वाचं कशासाठी आहे तर त्यावेळेस पासून रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा सादर करण्यास सुरुवात झाली होती. तर हे नाव लक्षात ठेवा, बेसिल ब्लँकेट हे नाव 24च्या अर्थसंकल्पात महत्वाचं आहे, तर त्यांनी तो सादर केला होता. सन 2001 पासून सकाळी 11 वाजता बजेट सादर करण्याची सुरुवात झाली. आता हे त्यावेळेसचे वित्तमंत्री यशवंत सिन्हा अटल बिहारी वाजपेयी सरकार होती, आणि वाजपेयी सरकारने ही जी पूर्ण प्रथा आहे ती मोडली का, तर तिकडं बजेट सादर व्हायचं आणि त्याच्या आधारावर भारतात बजेट सादर केलं. तिकडं म्हणजे कुठं, ब्रिटनमध्ये ब्रिटिश संसदेत बजेट सादर केलं जायचं आणि तिथं सुद्धा भारत मंत्री असायचा. म्हणजे आता आपण ईशान्य भारतासाठी कसं ईशान्य भारत विकासासाठी एक वेगळा मंत्री ठेवलाय, तसं भारताच्या सगळ्या अफेअर्ससाठी भारत मंत्री होता. आणि त्या भारत मंत्री तिकडं भारताच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आणि त्याच्यानंतर आपला बजेट इथं साजरा केला जायचा, कारण आपले सगळे पैशाचं जे लेखाजोखा आहे ते त्यांच्यावर डिपेंड असायचा. मग त्यामुळे ती एक प्रकारची गुलामगिरीची भावना होती असं वाजपेयी सरकारचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांनी यशवंत सिन्हांनी ही प्रथा मोडली आणि 2001चं बजेट त्यांनी सकाळी 11 वाजता सादर केलं. म्हणजे इंग्लंडच्या नंतर संध्याकाळी आपलं सादर करण्याची जी प्रथा होती जुनी ती मोडून काढली. 2016 पर्यंत बजेट 28 किंवा 29 फेब्रुवारीला सादर केला जायचा. मात्र 2017 पासून हा बजेट 1 फेब्रुवारीला सादर करण्यास सुरुवात झालेली. आता कारण काय याचं, तर 28-29 फेब्रुवारीला बजेट सादर होत असायचं आणि 45 दिवस त्याच्यावर चर्चा व्हायची आणि त्या चर्चेवर अनुदानाच्या मागण्या असायच्या आणि शेवटी मग काय करायचं, त्या बजेटची तरतूद विभागाकडे द्यायला उशीर लागायचा. तोपर्यंत आपण वोट अँड अकाउंट घेत होतो. आता अमेरिकेमध्ये शटडाऊन झालं बघा, कारण तिथं अशी तरतूद नव्हती. जोपर्यंत बजेट मधनं आपण मंजूर करत नाही तोपर्यंत शासकीय सिधुरीतनं एक सुद्धा रुपया काढता येत नाही. आणि जर आपण हे लवकरच मंजूर करून घेतलं सगळ्या मागण्या तर पैसे काढणं सोपं होईल, वोट अँड अकाउंटची गरज राहणार नाही. त्यामुळे आपण काय केलं तर 1 फेब्रुवारीला सुरुवात केली बजेट मांडायची 17 पासून. आता 1924 ला ऍक्वर्थ समितीने बजेट आणि सामान्य बजेट म्हणजे रेल्वे बजेट आणि सामान्य बजेट वेगळे सादर करण्यास सुरुवात झाली. मात्र 2017 पासून रेल्वे बजेट वेगळे सादर करण्यास बंद होऊन एकच बजेट सादर झालं. असं का झालं असेल तर ज्यावेळेस ब्रिटिश सरकार आपल्याकडे होतं त्यावेळेस बजेटमध्ये आहे ना 50%च्या पेक्षा जवळपास वाटा जास्त हा रेल्वेचाच असायचा आणि त्यावेळेस रेल्वे उत्पन्नाचं साधन होतं. पण नंतर काय झालं, रेल्वेचा वाटा कमी कमी होत झाला कारण आपली बाकीची इकॉनॉमी एक्सपांड झाली. त्यानंतर रेल्वेचं धोरण कसं राहिलं होतं तर प्रवासी भाडं आपण वाढवलेलं नाही, कारण लोकांचा रोष ओढवून घ्यायचा नाही, त्यामुळे प्रवासी भाडं ते स्थिर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे काय झालं तर जे बजेट मध्ये रेल्वेच्या तूट यायला सुरुवात झाली आणि त्या तुटीमुळे सरकारकडनं त्यांना कर्ज द्यावं लागत असायचं आणि त्याचं व्याज वाढत गेला. मग रेल्वे आर्थिक डबघाईला येत होती आणि वेगळं बजेट मांडण्यापेक्षा जर एकच मांडलं असेल तर मग त्यामुळे काय झालं असतं तर ती तूट दाखवायची गरज नाही किंवा रेल्वेला कर्ज दाखवायची गरज नव्हती. हा एक मुद्दा होता. आणि दुसरा मुद्दा काय होता तर रेल्वे मंत्री हा स्वतः बजेट सादर करायचा आणि तो एकदम त्याच्यामध्ये एनर्जेटिक इंथुजिएस्टिक असायचा. उदाहरणार्थ लालू प्रसाद यादव. त्यामुळे ते लोकानुनयाच्या अशा योजना जाहीर करायच्या त्याच्यामुळे रेल्वे सगळी बुडत. म्हणजे रेल्वेचं तिथं काय कमी ना स्वच्छता वगैरे एकदम डाऊन लेवलला आलती आणि कसं इफिशियन्सी कमी होते. स्वस्तात एखादी गोष्ट असेल त्याच क्वालिटी असणार ना. आता 10 रुपयाची जरी शिवभोजन थाळी असेल त्याला गव्हर्नमेंट सबसिडी वगैरे देते 40-50 रुपयापर्यंत, पण त्याची क्वालिटी तशीच असणार आहे ना, बरोबर आहे का. तुम्ही 400 रुपयाची थाळी घेताय आणि इथं 50 रुपयाची थाळी घेताय, त्याच्यामध्ये चपातीची वगैरे क्वालिटीची अपेक्षा तुम्ही डोक्यात ठेवून करताय ना. तसंच या रेल्वेचं झालं होतं. रेल्वेचे जे तिकिटाचा खर्च आहे तो एकदम कमी झाला होता आणि त्याच्यामुळे ती रेल्वेची जी इफिशियन्सी आहे ती कमी होत होती. त्यामुळे आता तो मर्ज केलाय त्यामुळे लोकांचं लक्ष नसते रेल्वे बजेटकडे आता.
आणि बजेटच बघण्याचे आधी लोक फक्त रेल्वेचं तिकीट किती झालं ते बघायच्या, जसं आपण टॅक्स स्लॅब बघतोय. म्हणजे मध्यमवर्गीय काय बघतात, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत टॅक्स स्लॅब कमी जास्त झाला का, गरिबांना काय त्याचं देणं घेणं नाही टॅक्सचं. गरिबांना रेल्वे तिकीटचं देणं घेणं असायचं, पण आता तिकीट वगैरे कळत पण नाही तुम्हाला काय झालं, कारण रेल्वेचा बजेट हा मर्ज केलेला आहे. 1947 पासून देशात 74 सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केले होते, तसेच 14 अंतरिम आणि 4 विशेष अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. तरी आकडेवारी पण लक्षात ठेवा, हे असे तिन्ही विचारतील 74,14,4 असे ऑप्शन देतील. खालीलपैकी अर्थसंकल्पाविषयी अनुक्रमे हे बजेटचा क्रमांक निवडा. अनुक्रमे निवडा म्हणजे त्याच्यामध्ये ते साधारण कॉमा अंतरिम कॉमा विशेष सांगतील. मग 74, 14, 4 हे लक्षात ठेवा. 2023चा अर्थसंकल्प मोदी सरकारचा 11वा अर्थसंकल्प होता. 2014 नंतर मोदी सरकार आलं, पहिल्यांदा त्यांनी अंतरिम बजेट मांडला होता, त्यानंतर हा 11वा अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन यांचं ते 5वं बजेट होतं. त्याच्यामध्ये इंटरिम बजेट पण असतील. त्याच्यामुळे ही आकडेवारी बऱ्यापैकी त्यांच्या भाषणात आणि गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून घेतलेली आहे, त्यामुळे जबाबदारी पूर्ण गव्हर्नमेंटची आहे त्याचे. आणि जरी चुकलं तर तुम्ही त्याच्यावर जाऊन क्लेम करू शकताय तुमचं बरोबर आणण्यासाठी. बघा 77 मध्ये एच.एम. पटेल यांनी 800 शब्दाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता, म्हणजे सगळ्यात छोटा होता. आणि 2020 ला निर्मला सीतारामन थांबलेच नाहीत, त्यांनी 2 तास 40 मिनिटाचं भाषण केलं, मोठा अर्थसंकल्प जाहीर केला होता. कारण 2020 ला अजून जास्त मेजॉरिटीने गव्हर्नमेंट आली होती आणि सगळे फॉर्म मध्ये होते त्यावेळेस. अमृत काळातला हा पहिला बजेट असणार आहे. आता अमृत महोत्सव सुरू झालाय स्वातंत्र्याचा, 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे 1923-24चा बजेट जो असणार आहे तो अमृत काळातला पहिला बजेट आहे. आता अर्थमंत्र्यांनी कधी कधी सादर केले बघा, मोरारजी देसाईने 10 वेळा, चिदंबरम प्रणव मुखर्जी यांनी 9 वेळा, यशवंतराव चव्हाण, सी.डी. देशमुख, यशवंत सिन्हा यांनी 7 वेळा. यशवंतराव चव्हाण विशेष लक्षात ठेवा महाराष्ट्राचे असल्यामुळे. मनमोहन सिंग आणि टी.टी. कृष्णमाचारी 6 वेळा. मात्र एक लक्षात ठेवा, तुमचं गंडल कुठं प्रश्न विचारला, कोणत्या पंतप्रधानाने पंतप्रधान असताना बजेट सादर केला. तुम्ही सगळ्यांना आधी मनमोहन सिंगला सिलेक्ट करणार किंवा एलिमिनेट करताना मनमोहन सिंगला करणार नाहीत. तर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी एक पण बजेट मांडलेलं नाही, हे लक्षात ठेवा. ते आधी अर्थमंत्री होते त्यावेळेस त्यांनी 6 वेळा बजेट मांडलाय, पण पंतप्रधान असताना त्यांनी एकदाही मांडलेलं नाही. हे तुम्ही शब्दात लिहून घ्या बाजूला. तुमच्याकडे जर ऑनलाईन बघत असाल तर रनिंग नोट्स पण काढा, पर तुम्हाला त्या नोट्स मध्ये इन्क्लूड व्हायला सोपं जाते. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना त्यांनी एकदाही बजेट मांडलेला नाहीये. भारताचे 13वे अर्थमंत्री म्हणून हेमवती नंदन बहुगुणा यांनी एकदाही अर्थसंकल्प सादर केला नाही. ही खूप इंटरेस्टिंग माहिती आहे, कारण त्यांचा कार्यकाळ होता तो बजेटच्या काळात नव्हताच. 28 जुलै ते ऑक्टोबर 1979 एकदम अल्पजीवी कार्यकाळ त्यांना मिळाला होता, त्यामुळे त्यावेळेस बजेटची संधीच त्यांना मिळाली नाही. हेमवती नंदन बहुगुणा. भारताचा अर्थसंकल्प त्यांनी अर्थमंत्री असून सुद्धा सादर करता आला नाही, कारण त्यांना तो कार्यकाळच मिळाला नाही. आता बघा हे बजेटचा इतिहास कसा असायचा. प्रणव मुखर्जी, पी चिदंबरम, यशवंत सिन्हा येताना ती एक चॉकलेटी कलरची ब्रीफ केस घेऊन यायचे 2018 पर्यंत. 19 मध्ये त्यांनी एका फाईल मध्ये आणली होती आणि या फाईलवर आपला जी त्रिमूर्ती आहे ते होते, त्याला बही खाता असं म्हटलं होतं, वही खाता, बरोबर आहे का, नॅशनल एम्ब्लेम होतं त्याच्यावर. आणि 2020 मध्ये निर्मला मॅडम टॅबलेट घेऊन आल्या, डायरेक्ट आयपॅड घेऊन आले असते. तरी आयपॅडवर बजेटचं भाषण त्यांनी वाचलं होतं डिजिटल इंडियामुळे. आता पुढे काय इंटरेस्टिंग माहिती आहे बजेट विषयी. आता ही प्री आणि मेन्स दोन्हीसाठी महत्वाचे आहे. प्री आणि मेन्स दोन्हीला पण प्रश्न येऊ शकतो. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेस देश त्या युद्धाच्या जाळा सुसत होतं. आर्थिक संकट आणि दुष्काळ सगळं एकत्रित आलं होतं. तुम्ही 3ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये वाचलं असेल की आपले जे पूर्ण प्रायोरिटीज आहेत आपल्याला त्या बदलाव्या लागल्या, नाईलाज असतो, आणि सगळ्या गोष्टी आपल्याला युद्ध आणि त्या दुष्काळाकडे वळवाव्या लागल्या. तर भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेस आर्थिक संकट आणि दुष्काळ होता आणि खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त झाला होता. युद्धाच्या काळात देश 10 वर्षांनी मागे जातोय. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी ब्लॅक बजेट मांडला आणि त्याच्यामध्ये का तर 550 कोटीची तूट होती. स्वतंत्र भारतातील हा एकमेव बजेट आहे ज्यात एवढी मोठी तूट होती. ब्लॅक बजेट तुम्ही बघितलं असेल, तूट किंवा सगळ्यात जास्त महागाई या काळातच आहे. ऑइल शॉक पण बसला होता त्यावेळेस, फर्स्ट ऑइल क्रायसिस किंवा ऑइल शॉक. 28 फेब्रुवारी 1986 ला अर्थसंकल्पात लायसन्स राज नष्ट करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या दिवशीने पाऊल पण उचललं होतं. आता ह्याच्यामध्ये व्ही.पी. सिंग यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळेस अर्थमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग यांनी तो बजेट मांडला होता. ह्याच्यामध्ये
तस्कर, काळा बाजार, काळा बाजार करणे असतील, म्हणजे जे ब्लॅक मनी असेल, पॅरल मनी असेल, त्यासोबतच कर बुडवणे असतील, त्याच्यावर कडक तरतुदी करण्यात आली होती. नंतर जे हमाल, रिक्षा चालक, गटई कामगार आहेत त्यांच्यासाठी सबसिडी पण दिली होती. आणि त्यासोबतच ग्राहकावरील जो कॅस्केडिंग इफेक्ट आहे, आता कॅस्केडिंग इफेक्ट आपण तिथं बघूया, म्हणजे परत परत तो धक्का बसणे, त्याला कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात, ते आपण इकॉनॉमिक्स मध्ये व्यवस्थित बघूया. त्यामुळं त्याला कॅरेट अँड स्टिक बजेट असं म्हटलं जातं. कॅरेट अँड स्टिक म्हणजे काय, तर कॅरेट कोणासाठी तर हे गटई कामगार असतील, रिक्षा चालक असतील, त्यांच्यासाठी मग काही सबसिडी देण्यात आल्या होत्या. आणि स्टिक का, तर जे कर बुडवे आहेत त्यांच्यावर कडक तरतुदी होत्या आणि त्यासोबतच वॅट वगैरे सुद्धा लागू केला होता. त्यामुळे कॅरेट अँड स्टिक असं त्याला म्हटलं जायचं. आता अर्थमंत्री मनमोहन सिंग आहे, त्यांनी 24 जुलै 1991 ला हा बजेट सादर केला होता. ही तारीख महत्वाची आहे, तारीख लक्षात ठेवा, 24 जुलै 1991. आता या बजेटने भारताचं भविष्य बदललंय. म्हणजे पुढचं भारताची वाटचाल कशा पद्धतीने असणार, म्हणजे भारत एकदम डबघाईला आला होता. आपली अवस्था श्रीलंकेसारखी झाली असते, जनता आपली राष्ट्रपती भवनात घुसली असते, स्विमिंग पूलमध्ये राष्ट्रपतीच्या ऐवजी ते आंघोळ करत होते, तशी अवस्था आपली झाली असते. पण एक आपले सायलेंट प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेसचे, आणि त्यांनी असा बजेट, म्हणजे अर्थमंत्री होते नंतर प्राईम मिनिस्टर झाले, त्यांनी एक म्हणजे पूर्ण वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतला. आतापर्यंत समाजवादी असणारा जो देश आहे, आपण एलपीजीचा स्वीकार केला आणि त्यामध्ये एलपीजीची सुरुवात होणारा हा बजेट होता. आणि सरकारनं परत, राज्य सरकारने परत याच धोरणाचा पुढे पुरस्कार केला होता. त्यामुळं द इपोकॉल बजेट म्हणजे युगाचा अर्थसंकल्प असं त्याला म्हटलं जातं. 1991 पासून आपली जी दिशा आहे त्या अर्थव्यवस्थेची बदललेली आहे. नंतर 97-98 मध्ये कंपनी कर आणि आयकरात 40 वरून 30% आणि 35 वरून 30 ते 35% अशी कमी केली होती. म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स जो होता तो 40 वरून 30% केला होता आणि इन्कम टॅक्स 35 केला होता. म्हणजे जी कपात केली होती, त्यानंतर जे आयात निर्यातीसाठीचा जो जकात कर असतो, इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी, त्याला कस्टम्स असं म्हटलं जातं. कस्टम्स 50% वरून 40% केले होते. कारण त्यावेळेस तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये वाचलात की नरसिंहम समिती होती, त्यानंतर बऱ्याचशा आर्थिक समिती होत्या, चलैया, केळकर, सगळ्यांनी सांगितलं होतं की जे टॅक्स स्लॅब आहेत ते कमी करा. तुम्ही कमी केल्यानंतर त्याचा बेस वाढेल. जर टॅक्सचा रेट कमी असेल तर त्याचा बेस वाढेल, जास्तीत जास्त लोक कर्जाळ्यात आणले जातील आणि लोकांची जी आर्थिक कार्यक्षमता आहे ते वाढेल. उदाहरणार्थ, मी जर एखादा बिझनेस करतोय, मी क्लास घेतोय आणि मला तुम्ही देताय 10,000 रुपये फी, त्यात सरकार 80% टॅक्स घेते, त्यामध्ये मी दोन गोष्टी करेल. म्हणजे उदाहरण सांगतोय, असं काय नाही, तर त्याच्यामध्ये एक एक व्यक्ती जे असेल तो काय करणार आहे, एक तर तो कॅशमध्ये पैसे घेईल, या कर्जाळ्यात न येण्याचा प्रयत्न करेल, कारण 100 रुपये कमवायचे 80 रुपये द्यायचे. त्यामुळे तो काय करेल, एक तर काळा पैसा, पॅरलल पैसा तयार करेल, कुठल्याही आकडेवारी त्याची दाखवणार नाही. आणि दुसरी गोष्ट, दुसरा मार्ग काय करेल, तो कामच नाही करणार. म्हणजे मी 100 रुपये कमवतोय आणि 80-90 रुपये सरकारला द्यायचे, मी कशाला कमवू, मग त्यापेक्षा निवांत बसतोय. असं व्हायचं आधी, 50-60% हा टॅक्स द्यायला लागायचा. मग जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते एक तर भारतात राहत नव्हते, नाहीतर मग आपले देशभक्त अभिनेते कोण आहेत ते, अक्षय कुमार, त्यांच्यासारखं दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं असताना भारतावर पिक्चर काढले असते मी. तर तसं काय, तर आता त्यांनी काय केलेलं आहे, तर टॅक्समुळेच, टॅक्स सेवन असणारे काय देश आहेत कॅनडा सारखे वगैरे, तर तिकडे गेल्यानंतर त्यांना तो टॅक्स भरावा लागत नाही. त्यामुळं त्या गोष्टी केल्या जाण्याची शक्यता होते. त्यामुळे जे चलैया, केळकर, नरसिंहम हे सगळे काय म्हणत होते, टॅक्स स्लॅब मध्ये बदल करा तुम्ही. तर तसं सुरुवात केली होती 97-98 मध्ये, आणि ज्या तरतुदीमध्ये आहे ना त्या स्लॅब मध्ये वेगवेगळ्या विभागण्यात आल्या होत्या. आणि या प्रयत्नामुळे सरकारच्या महसुलात वाढ झाली. मी तुम्हाला सांगितलं की मी परत काय करेल, जर समजा 70-80च्या ऐवजी 30-20-10% आणले स्लॅब ते, तर मी सगळं उत्पन्न व्यवस्थित दाखवेल, कारण मला पण समाधान आहे, सरकारला पण उत्पन्न मिळतोय आणि जास्त लोक आता जाळ्यात आलेले आहेत, लोकांची इफिशियन्सी वाढली आणि अर्थव्यवस्था चांगली चालली. त्यामुळे त्याला ड्रीम बजेट असं म्हटलं जायचं. त्यासोबतच एक नवीन स्कीम आणली होती, व्हॉलंटरी डिस्क्लोजर ऑफ इन्कम स्कीम. आता आतापर्यंत आहे ना खूप जास्त टॅक्सचा हे होता, त्यामुळे असे जे कार्यकर्ते होते 80-70% तेवढा नव्हता टॅक्स, 60% पर्यंत टॅक्स होता, पण त्यांनी टॅक्सेस भरला नव्हता आणि त्यांचं जे उत्पन्न आणि आधीचा भरलेला टॅक्स ह्याच्याशी ताळमेळ बसत नव्हता. त्यामुळे एक स्कीम आणली होती, व्हॉलंटरी डिस्क्लोजर ऑफ इन्कम स्कीम. ह्याच्यामध्ये तुम्हाला जेलमध्ये वगैरे टाकलं जाणार नाही, तुम्ही इमानदारीने सांगा तुम्ही किती पैसे कमवलेत आणि त्याच्यावरचा टॅक्स भरा, तुम्हाला त्यातनं सूट मिळेल. ही पहिली स्कीम आणली होती, त्यामुळे त्याला ड्रीम बजेट असं सुद्धा म्हटलं जायचं. नंतर यशवंत सिन्हांनी 2000 मध्ये
माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या वाढीसाठी रोड मॅप सादर केला होता. सॉफ्टवेअर निर्यातदारांना म्हणजे जे सॉफ्टवेअर मधनं एक्सपोर्ट करतायत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 21 वस्तूवरील सीमा शुल्क कमी करण्यात आला होता. त्यामुळे त्याला द मिलेनियम बजेट असं म्हटलं जायचं, कारण 2000 हे सहस्त्रकाचं वर्ष होतं. त्यामुळे त्याला मिलेनियम बजेट असं म्हटलं जायचं. आय टी इंडस्ट्रीची जी ग्रोथ आहे त्याची सुरुवात केली होती, म्हणजे पहिला पाया टाकला होता राजीव गांधींनी. त्याने सुपर कम्प्युटर किंवा जे परकीय तंत्रज्ञान आहेत ते भारतामध्ये तयार करण्याचं त्यावेळेसचा मेक इन इंडिया सुरू केला होता. त्यानंतर 2000 नंतर हा आय टी इंडस्ट्रीचा बूम होता, कारण सुरुवात झाली होती, इंटरनेट वगैरे भारतात आला होता. तर ह्याच्यामध्ये त्यांनी जे एक्सपोर्ट आहेत सर्व्हिस सेक्टरची वाढावी यासाठी कस्टम्स आहेत ते कमी केले होते, त्यामुळे त्याला मिलेनियम बजेट असं म्हटलं जायचं. 2002-3 मध्ये यशवंत सिन्हांनी अंदाजपत्र सादर करताना आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्या परत माघारी घेतल्या होत्या, त्यामुळे त्याला रद्द केल्यामुळे त्याला रोल बॅक म्हणजे माघारीचा अर्थसंकल्प असं म्हटलं जायचं. हा वेगळा आहे, जरा इंटरेस्टिंग शब्द आहे, लक्षात ठेवा. रोल बॅक म्हणजे बऱ्याचशा तरतुदी त्यांनी कॅन्सल केल्या किंवा माघारी घेतल्या, त्यामुळे त्याला रोल बॅक बजेट असं म्हटलं गेलंय. तर लोकसभेच्या निवडणुका एप्रिल 2009 मध्ये होता आणि युपीए सरकारला परत एकदा यायचं होतं. युपीए 1 हे काटावर होतं. तुम्ही त्यावेळेस जर तुम्हाला थोडं समजत असेल तर बघितलं असेल की आपल्याला वाटत होतं की जाऊन सोनिया गांधी शपथ घेतील, अचानक मनमोहन सिंग आले, त्यांनी शपथ घेतली. तुम्ही लाईव्ह बघितलं असेल, तुम्हाला जर समजत असेल तर ते. मात्र 2009 ला दुसरी ज्यावेळेस निवडणूक होणार होती त्यावेळेस युपीए सरकारनं अर्थसंकल्पात 52,000 कोटीची सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली आणि त्यानंतर परत 2009 मध्ये परत युपीए 2 गव्हर्नमेंट फॉर्म झालं. त्यावेळेस चिदंबरम हे अर्थमंत्री झाले होते. कर्जमाफीची अंमलबजावणी करताना 97 ते 2007 या 10 वर्षातील 25,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आणि त्यामुळे ह्याला कृषी कर्जमाफी अर्थसंकल्प असं म्हटलं जायचं. बजेट फार्मर्स लोन वेवर बजेट, हे बजेट फार्मर्स लोन वेवर बजेट म्हणजे कृषी कर्जमाफी अर्थसंकल्प असं म्हटलं जायचं. म्हणजे पहिले अर्थमंत्री भारतात त्यांनी होलसेल मध्ये वापर केला कर्जमाफीचा, त्यानंतर प्रत्येक राज्यावर त्या गोष्टी परत आल्याच. मग युपी असेल, तेलंगणा असेल, महाराष्ट्र असेल, राज्यांनी पण परत कर्जमाफी आपल्या बजेटमध्ये दिली होती. त्यानंतर बघा निर्मला सीतारामन यांनी 2021 मध्ये खासगीकरणाचं आक्रमक धोरण राबवलं, म्हणजे लाखो कोटीची निर्गुंतवणूक केली होती, सगळ्या गोष्टी विकायला सुरुवात केली होती. मग त्यावेळेस आता कसं फ्रीडम सेल आहे अमेझॉनचा वगैरे, तसं सेल चालू होता गव्हर्नमेंटचा. सगळ्या गोष्टी त्यांनी त्या वर्षात बऱ्यापैकी विकल्या होत्या आणि त्यांनी रेकॉर्ड केला होता सगळ्यात जास्त गोष्टी विकायच्या. त्यामुळे बजेट ऑफ सेंचुरी असं सुद्धा त्याला म्हटलं जायचं. कारण का तर त्यांना पुढं कर संकलन जास्त होईल आणि जास्तीत जास्त लोकांच्या गोष्टी लोकांच्या हातात राहायला पाहिजे. म्हणजे सरकार पण लोकांचंच असतं, पण त्यांना असं वाटत होतं की त्या उद्योगपतीच्या हाती राहिलं पाहिजे. कारण पुढच्या काळात आता माझं सोशिओलॉजिकल अँगल नाही किंवा मी सोशलिस्ट नाही, मात्र त्याच्यामध्ये ज्यांनी ते निर्गुंतवणूक केली होती ती खूप मोठ्या प्रमाणात झाली होती, तो रेकॉर्ड आहे, एक लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट त्यांनी काय सांगितलं होतं की पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधेमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करता येईल. तो निधीसाठी एक वेगळा फंड तयार केला होता. मी ज्यावेळेस बजेट सार्वजनिक वित्त शिकवेल त्यावेळेस ह्या गोष्टी डिटेलमध्ये सांगेल, आता आपण फक्त शॉर्ट मध्येच बघूया. त्यांनी सांगितलं होतं की आशिया खंडात आपण 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हायची, त्यामुळे त्याला बजेट ऑफ सेंचुरी असं म्हटलं जायचं. 1 नंबरला चायना आहेच, तर जपान असेल, त्यानंतर आपण असणार आहे. 3 नंबर आता पण आहेत, पण त्यांनी सांगितलं होतं की त्यावेळेस आपण स्थापित राहायचं त्या नंबरला. राष्ट्रपती भाषणांनी दोन्ही सभागृहासमोर सरकारची उपलब्धता सांगितली होती. आता ह्याच्यामध्ये 2 सदस्य उपस्थित नव्हते. राष्ट्रपतीचं अभिभाषण सुरुवातीला होतं. अभिभाषणामध्ये काय असतं तर सरकारनं काय केलंय हे सांगितलं जातं. अभिभाषण म्हणजे राष्ट्रपतींना म्हटलेलं नसतं, ते फक्त वाचून दाखवावं लागतं त्यांना. बऱ्याच राष्ट्रपतींनी सांगितलं की प्रथा बंद करा, मात्र त्यांना फक्त वाचून दाखवावं लागतं. आणि राष्ट्रपतीचा अभिभाषणाचा प्रस्ताव जर फेटाळला तर सरकारची नामुष्की असते, कदाचित त्या सरकारला परत पायउतार सुद्धा व्हावं लागतं, कारण सरकारची जबाबदारी असते ते. म्हणजे आम्ही केलंय, माझ्या सरकारने केलंय, म्हणजे राष्ट्रपती त्यावेळेस प्रणव मुखर्जी असतील आणि सरकार भाजपचं असेल तरी पण राष्ट्रपती हा त्या सरकारला रिप्रेझेंट करत असतो, हे लक्षात ठेवा. कोश्यारीचं उदाहरण वेगळं आहे, पण राष्ट्रपती आणि सरकार ह्याचा डायरेक्ट संबंध असतो, कारण तो एक्झिक्युटिव्ह हेड आहे ना सरकारचा, त्यामुळं तिचं भाषण महत्वाचं आहे. त्यांच्या भाषणात बरेच प्रश्न तयार होऊ शकतात, ते पण ऑथेंटिक असतं, सरकारनं तयार केलं असतं. बीआरएस आधीची टीआरएस सध्याची बीआरएस गुलाबी झेंडे घेऊन पूर्ण महाराष्ट्रात फिरायले जातात. तर ही जी बीआरएस आहे भारत राष्ट्र समिती आणि दुसरी आम आदमी पार्टी हे सदस्य सभागृहात उपस्थित नव्हते. आता बीआरएसने कारण काय सांगितलं की केंद्र सरकार काम करण्यात निष्क्रिय राहिले, त्यामुळे राष्ट्रपती भाषणात ते उपस्थित राहिले नाही. आता बीआरएसचा जो
ओड बेस आहे, ओड बँक आहे, ती शेतकरी आहे. म्हणजे शेतकरी सरकार, किसान सरकार असं अबकी बार किसान सरकार कॉपी पेस्ट केलंय त्याने. अबकी बार मोदी सरकारच्या ऐवजी किसान शब्द टाकलाय. तर ते भाषणाला ते अनुपस्थित राहिले होते. त्यासोबतच आपले जे आम आदमी पार्टीवाले ते LIC आणि अडाणी ग्रुप यांच्यातला जो घोटाळा आहे त्याच्यावरनं अनुपस्थित राहिले. पण अडाणी घोटाळा परत आता दाबला गेलेला आहे. त्याच्याविषयी आता कोण बोलायला तयार नाही. राहुल गांधी बोलत होते मध्ये, त्यांच्यावर केस झाली, सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली, जेलमध्ये जायचे तर वाचलेत, ते बोलायचे थोडे कमी झालेले आहेत. अभिभाषण बघा, अभिभाषण खूप महत्वाचं आहे. हे मुद्दे आपण बघूया. आता आधी ब्रिटनच्या संसदेमध्ये राजा किंवा राणी यांच्याद्वारे तो संबोधित केला जात होता. भारत स्वातंत्र्यापूर्वी संसदेत व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल सुरुवातीचा अभिभाषणात ऍड्रेस करायचं. त्याच्यानंतर ते राष्ट्रपतीकडे आलं. प्रत्येक वर्षी राष्ट्रपती जे अभिभाषण करतात वर्षाच्या सुरुवातीला, ते कलम 87च्या तरतुदीनुसार आहेत. आता केंद्र सरकारचे ज्या उपलब्धी आहेत ते संसदेसमोर मांडतात. आता त्यांनी काय काय सांगितलं होतं यावेळेस, तर काही दिवसापूर्वी भारताने स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण करत अमृत काळात प्रवेश केलाय. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू झालेला आहे. अमृत काळ हा खूप महत्वाचा आहे, कारण सबका साथ सबका विकास या तत्वावर सरकारने काम केले असं राष्ट्रपतींनी सांगितलं. त्यामध्ये भेदभाव नाही, गरिबांना स्वप्न पाहण्याची हिंमत वगैरे हे सगळे बोलवचन आहेतच. पुढे आपण फॅक्ट्स कडे येऊया. 9 वर्षामध्ये सकारात्मक परिवर्तन झालेलं आहे. 9 वर्ष का, तर आधी आपण गुलामगिरीत होतो असं म्हणणं आहे एका सरकारचं, आणि काँग्रेसमध्ये आम्ही 60 वर्ष काय केलंय, म्हणजे तुम्ही जे टॅबलेट वापरताय ते माझ्यामुळेच आलेलं आहे असं काँग्रेस म्हणतंय, आणि सरकार म्हणतंय की हे सगळं 9 वर्षात झालंय. आता हे तुम्ही फक्त आपण लक्षात ठेवण्यासाठी बघूया. 9 वर्षामध्ये सकारात्मक परिवर्तन झालंय असं राष्ट्रपतींनी सांगितलंय. सरकारनं मोठे आणि कडक निर्णय घेतलेत. LOC पासून LAC पर्यंत कडक उत्तर सरकारने दिलेले आहेत. आधी पण दिलंच होतं. इंदिरा गांधीने बांगलादेश सारखा वेगळा देश तयार केलाय. सर्जिकल स्ट्राईक पेक्षा कितीतर मोठी गोष्ट आहे. सर्जिकल स्ट्राईक पण मोठी आहेच. तर LOC म्हणजे काय, लाईन ऑफ कंट्रोल. हे लिहून घ्या, कदाचित विचारतील. LOC म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल. LAC म्हणजे काय, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. राष्ट्रपतीचं म्हणणं होतं की आधीचं जे, म्हणजे या राष्ट्रपतीचं म्हणणं होतं की आधी फक्त आपण LOC म्हणत होतो, त्याच्यावर आपला काही कंट्रोल नव्हता. पण आता LAC झालेला, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आलेला आहे त्याच्यावर. सर्जिकल स्ट्राईक मुळे आतंकवादावर कठोर प्रहार झालेला आहे. आता प्रत्येक भाषणात सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख असणारच आहे. सर्वात वेगवान निर्णय घेणारी सरकार आहे. हे केंद्र सरकार आहे, कन्फ्युजन होऊ देऊ नका. आपल्याकडे गतिमान सरकार सांगितलेलं आहे, हे केंद्र सरकार आहे. त्यांनी पण सांगितलंय सर्वात वेगवान निर्णय घेणारी सरकार आहे. महिलांच्या समस्या दूर करून महिलांचा समावेश केलेला आहे. आता आपल्याकडे जे बजेट असते तिकडे जे प्रायोरिटीज आहेत आपल्याकडे पण ते पंचामृत आहे, ते आपण बघणार आहोत पडत. करोडो लोकांच्या गरिबी रेखाच्या खाली जाण्यासाठी सरकारनं वाचवलेला आहे. गरिबी हटवा हा फक्त नारा न ठेवता, आता हे कोणाला टोमणा मारलेला आहे, तर इंदिरा गांधीला आहे. तुम्हाला ते वाचल्यामुळे समजतच असेल. फक्त नारा न ठेवता आयुष्यमान भारत योजना, आयुष्यमान भारत योजना ही योजना जी आहे ती पण काँग्रेस सरकारची होती आधी. राजीव गांधी म्हणजे जी आरोग्य योजना होती 2005 ची, त्याला फक्त थोडं मॉडिफाय करून आयुष्यमान भारत योजना आणलेली. गरिबांना मोफत इलाज करण्यात आलेला आहे. जनऔषधी केंद्रामुळे स्वस्त दरात औषधी उपलब्ध झाल्यामुळे गरिबांना फायदा झालेला आहे. ही गोष्ट खूप म्हणजे जास्त रिलेव्हंट आणि खरं आहे. जेनरिक मेडिसिन नरेंद्र मोदींनी सुरुवात केली होती. प्रत्येक तुम्हाला आता पुण्यासारख्या ठिकाणी जास्त दिसत असतील त्या जे स्टँड आहेत ग्रामीण भागातले, तिथं पण आउटलेट उघडत आहेत सध्या. हर घर जल याद्वारे प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यात 3 वर्षात जवळपास 11 कोटी घरापर्यंत पोहोचलेलं आहे. हे महत्वाचं आहे. हर घर जल म्हणजे प्रत्येक घरापर्यंत टॅपनं शुद्ध पाणी, नळानं शुद्ध पाणी पोहोचवायचं. महिला शेतकऱ्यांना 54,000 कोटीची मदत केलेली आहे. सरकारनं लहान शेतकऱ्यांसोबत उभारलेलं दिसलेलं आहे. त्यांना 11 कोटी शेतकऱ्यांना 2.25 लाख कोटीची मदत केलेली आहे. 3.5 कोटी लोकांना पक्के घरं दिलेले आहेत. 300 पेक्षा जास्त योजनांचा DBT द्वारे पैसा जमा होतो. 40 लाख स्ट्रीट वेंडरना कर्ज सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. पहिल्यांदा वेलफेअर अँड डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन करण्यात आलेले आहेत. ITR चे जे ड्रिल्स आहे ते बंद केलेले, ते पण बरोबर आहे. आता ऑनलाईन तुम्ही तुमचा ITR रिटर्न फाईल करू शकताय. कोरोना काळात गरीब कल्याण योजना सर्वोच्च प्राथमिकता राहिलेली आहे. कोरोना काळात गरीब कल्याण योजनेअंतर्गत फ्रीमध्ये ते धान्य दिलं जायचं. कलम 370 3 तलाक यावर निर्णय सरकारने घेतलेले आहेत. इमानदारीचे सन्मान करणारे सरकार आहे. आधीने इमानदारीचा सन्मान केलेलाच आहे.
भ्रष्टाचार मुक्त करणारे सरकार आहे. भारत जगातली 5वी अर्थव्यवस्था बनलेली आहे पीपीपीच्या नुसार. त्यानंतर इतर देश भारताकडून प्रेरणा घेत आहेत, म्हणजे भारत विश्वगुरु आहेत. आज पोस्टर बघितले असतील पुण्यात तुम्ही, मोदीच्या पुढे विश्वगुरु होतेच, तर भारत आता विश्वगुरु बनतोय. नवीन युग बनण्याचा, निर्माण होण्याचा तो काळ आहे. आर्थिक पाहणी म्हणजे वित्त मंत्रालयाद्वारे एक वार्षिक अहवाल तयार केला जातो. यामध्ये आर्थिक प्रगती आणि प्रदर्शनाचा अंतिम लेखाजोखा असतो. आता त्याच्यामध्ये काय काय असतं आर्थिक पाहणीमध्ये, तर मागील वर्षी अर्थव्यवस्था कशी राहिलेली आहे, सरकारचा पैसा कोणत्या क्षेत्रात वापर झाला, उद्योगाची स्थिती कशी होती, उद्योगाची आकडेवारी असते, रोजगाराची स्थिती कशी होती, आणि आयात निर्यातीचा जे पॅटर्न होता तो कसा होता, हे सगळं आर्थिक पाहणीमध्ये आपण बघतोय. समोरील म्हणजे जे येणारं वर्ष आहे त्याच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज कसा असेल, पुढच्या वर्षाचा अंदाजच असणार आहे. आणि कोणत्या क्षेत्राचा वृद्धी दर कसा होईल, अर्थव्यवस्था तेजीत असेल का मंदीत असेल, का असेल, त्याची कारण काय, हे सगळं त्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये येतं. डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स यांच्या मार्फतच तो आर्थिक पाहणी अहवाल तयार केला जातो. आता हे फक्त लक्षात ठेवा, सध्याचे मुख्य आर्थिक सल्लागार यांची सही असते त्या आर्थिक पाहणीवर, व्ही अनंत नागेश्वरन, हे नाव लक्षात ठेवा, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, कारण त्या आर्थिक पाहणीवर यांची सही असते. 1950-51 ते 1960 पर्यंत बजेट सोबत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जात होता, म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल तो त्या बजेटचा हिस्सा होता. 64 ते आतापर्यंत एक दिवस अगोदर सादर केला होता. आपल्याला महत्वाचं काय, तर आधी जो 2 भागात सादर होत होता तो 21-22 पासून फक्त एका भागात आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जातो. 2 पार्ट असायचे ना आर्थिक पाहणीचे, ते आता एक पार्ट केलेला आहे, एकाच पार्ट मध्ये तो आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जातोय. आता केंद्रीय अर्थसंकल्प 23-24 थोडा सारांश सांगतो. भारत 75व्या वर्षात प्रवेश करतोय. जग भारतीय अर्थव्यवस्थेकडे तेजस्वी तारा विश्वगुरु म्हणून पाहतोय. कोविड-19 आणि रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा मोठी राजकीय आर्थिक मंदी होती जगावर, तरी पण भारताचा आर्थिक वृद्धीचा दर 7% होता, जो प्रमुख ज्या अर्थव्यवस्था आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक आहेत. आता ह्याचं कारण काय असते खरं, तर समजा तुम्हाला 90% मार्क पडत असतील किंवा 95% मार्क पडतात, तर तुम्हाला 3% वाढवणं अवघड आहे. 55 वर 98% जायचं. एखाद्याला 50% मार्क पडते तर ते 65% मिळवणं सोपं आहे ना. तर प्रत्येकाची ग्रोथ असते, अशी नॅचरल ग्रोथ असते. जर तो कमी असेल तर प्रत्येक देशाचा असा एक काळ येत असतो, त्याचा जो ग्रोथ रेट आहे तो 10%च्या जवळपास जात असतो. प्रत्येकाचा तो काळ आहे, तसं तो भारताचा काळ सध्या सुरू आहे. म्हणजे असं नाही की अमेरिकेची ग्रोथ रेट 1% आहे त्यामुळे आपण त्यांच्यापेक्षा लय आपली 60% म्हणजे आपण ते लय प्रगती करतोय, असं काय नाही. त्यांनी ते सॅच्युरेशन आधीच गाठलेलं आहे. ते आपल्यापेक्षा 20 पट जास्त कमवते ते, आणि अफोर्ड पण करू शकते सगळ्या गोष्टी. कोविड-19 रशिया युक्रेन युद्ध, केंद्रीय अर्थ आणि वाणिज्य व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 23-24 अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं की भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आहे, आव्हानाचा काळ असून सुद्धा उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहेत, असं त्यांनी प्रत्येक वेळेस त्या गोष्टीवर जोर दिलेला आहे. आता भाग अ जो असतो त्याच्यामध्ये आहे ना, अर्थसंकल्पात ज्या गोष्टी आहेत, म्हणजे कर प्रस्ताव भाग ब मध्ये असतो, हे लक्षात ठेवा. भाग मध्ये साधारण अर्थव्यवस्था ज्या योजना आहेत त्याची माहिती असते. आता हे सगळं वरचे बोल वचन हे जाऊ द्या, आपण डायरेक्ट आपल्याला परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे ते बघूया. तुम्हाला ते दिलेलं आहे मी सगळं, त्यांचं भाषण अख्खं दिलेलं आहे, कारण अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रपतीचं अभिभाषण आणि अर्थमंत्र्याचं भाषण ह्याच्यावरच प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे भाषण आहे असं कॉपी पेस्ट आहे, त्यातल्या महत्वाच्या गोष्टी आपण हायलाइट करूया. आता बघा, आधार, कोविन आणि युपीआय. आता त्यावेळेस कोविड ची जी लस आहे त्यात सगळ्यात चांगलं काय होतं, तर जी ऑनलाईन रिपॉझिटरी तयार केली होती आणि त्याच्यामध्ये तुमचा डाटाबेस आहे तो ऑनलाईन होता. तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे ऑनलाईन भेटत होता आणि तुम्ही कुठून पण ते ऍक्सेस करू शकत होता. तुम्ही कधी लस घेतले वगैरे डाटा सरकारकडे अवेलेबल होता, तर ते एक महत्वाचे. अद्वितीय जागतिक दर्जाच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तयार केल्या. त्यासोबतच वेगवान कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली गेलेली आहे. तर त्यासोबतच मिशन लाईफ सुरू केलेलं आहे. मिशन लाईफ काय, तर लाईफ फॉर एन्व्हायरमेंट. राष्ट्रीय हायड्रोजन हरित मिशन, आता हरित हायड्रोजन मिशन आहे. तर हायड्रोजन तयार करताना आहे ना, तर ते ग्रीन पद्धतीने, म्हणजे कसं तयार करायचा, तर त्याच्यामध्ये आता हायड्रोजनचे फायदे काय काय, तर हायड्रोजन एन्व्हायरमेंट फ्रेंडली. हायड्रोजन एन्व्हायरमेंट फ्रेंडली असल्यामुळं त्याचं उत्सर्जन आहे त्यातून प्रदूषण होत नाही.
आणि त्यासोबतच त्याची निर्मिती करताना ते ग्रीन अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. ग्रीन म्हणजे काय असतं थोडक्यात लक्षात ठेवायचं तर ग्रीन मध्ये एन्व्हायरमेंटला ते सस्टेनेबल असतं, शाश्वत पद्धतीने असतं. तेवढं फक्त लक्षात ठेवा. एकच मिनिट. Recording in आता progress. त्यासोबतच जे अर्थमंत्री होत्या त्या काय म्हणल्यात तर कोविड-19चा सामना करताना आपण 80 कोटीहून अधिक लोकांना 28 महिन्यापर्यंत मोफत अन्नधान्य पुरवठा केला होता. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना त्याच्यामार्फत. आणि सरकारनं ह्याची काळजी घेतली की कोणी उपाशी झोपणार नाही. अन्न पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्धतेसह 1 जानेवारी 2023 पासून पीएम गरीब कल्याण अन्न योजना पुढील 1 वर्षासाठी परत चालू ठेवलेली आहे. त्यामुळे 2 लाख कोटीपर्यंत सरकारला खर्च येणार आहे. आता ते कोणासाठी असणार आहे तर अंत्योदय आणि प्रायोरिटी जे आपण आयडेंटिफाय केलेले आहेत तिथे तुम्ही तिकडे योजनेमध्ये बघितले असेल ते शहरी भागात 50%, ग्रामीण भागात 75%, टोटल 67% निवडायचे होते आपल्याला. ते प्रायोरिटीचे कुटुंब आहेत त्यांना मोफत मिळणार आहे. 3 रुपये, 2 रुपये, 1 रुपये. 3 रुपयानं काय तांदूळ, 2 रुपयानं गहू आणि 1 रुपयानं भरडधान्य. भरडधान्यामध्ये मका वगैरे जास्त दिला जातो. G20चं अध्यक्षपद आता हे तर तुम्हाला माहितच असेल. म्हणजे प्रत्येक कुठला गल्लीबोळ सोडला नव्हता त्याला रंगवायचा आहे. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये सगळीकडे एक एक ठिकाणी परिषद झाली होती आणि ते आपल्या अभिमानाचीच गोष्ट आहे G20 भारतात होणं म्हणजे. G20 मध्ये सगळ्या जे ताकदवान अर्थव्यवस्था आहेत त्या आल्या होत्या. त्या निमित्तानं आपल्याला चांगले रस्ते वगैरे तरी मिळाले. तर जागतिक आव्हानाच्या काळात G20 अध्यक्षपद भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आपली भूमिका मजबूत करते. आता ह्याच्यामध्ये प्रश्न काय येणार आहे G20 ची टॅगलाईन काय होती तर वसुधैव कुटुंबकम. आता बघा कंपॅरिझन 2014 पासून काय तर आधी काँग्रेसचं सरकार होतं. तर 2014 पासून काय सांगितलंय तर 2014 पासूनच मोदी सरकार आलेलं आहे. 2014 पासून सरकारच्या प्रयत्नामुळे सर्व नागरिकांना दर्जेदार राहणीमान आणि सन्मानाचे जीवन मिळण्याची हमी मिळाली. 2014 नंतर दरडोई उत्पन्न दुपटीने वाढून आता ह्याच्यात कंपॅरिझन पण 2014च केले कारण ह्याच्या आधीचं म्हणजे 15चं जरी कमी असलं उत्पन्न 16चं कमी असलं तरी कंपॅरिझन 2014 सोबतच आहे. 1.97 लाख रुपये झालेला आहे. अमेरिकेचं कित्तर पटीने जास्त आहे आपल्या. त्या म्हणलं की 9 वर्षात जागतिक बलेड अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर पोहोचलेले आहे. हे ह्याच्यामध्ये थोडं स्टार करून लक्षात ठेवा. हे काय पॉलिटिकली इन्फ्लुएन्स्ड असलेले विधान आहेत. ह्याच्यामध्ये सत्यता कमी असते त्यामुळे एकदा चेक करा. मला वाटत नाही 10 नंबरला असेल. एकदा बघूया आपण. शिवाय 2022 मध्ये युपीआय द्वारे 126 लाख कोटी रुपयांची जवळपास 7400 कोटी डिजिटल पेमेंट झाले होते. हे तर वाढलेलं आहे मान्य करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये हा आत्ताच्या फॉरेस्टच्या एक्झामला विचारलेला आहे. तर त्यामुळेच हे भाषण दोन्ही कॉपी पेस्ट केलेले आहेत जसे जसे प्रश्न आलेले आहेत. तर हा प्रश्न फॉरेस्ट 2022च्या एक्झामला विचारलेला आहे. म्हणजे बघा आकडेवारी पण महत्वाची आहे त्या भाषणातली. 126 लाख कोटी रुपयांची 7400 कोटी डिजिटल पेमेंट झालेले आहेत. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचा नोटबंदीचा निर्णय ज्याच्यामुळे लोकांना पेटीएम कळला. पेटीएमची ऍडव्हर्टाईज लोक घराघरात पोहोचली. भाजीवाला पण पेटीएम वरनं पैसे घ्यायला सुरुवात केली. फोनपे, युपीआय सुरू झाला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट कोरोनामध्ये नोटा देण्यापेक्षा ऑनलाईन पाठवायला लोकांनी प्रेफरन्स दिलं होतं. आणि तिसरी गोष्ट सरकारचे प्रयत्न. सरकारनं पण डिजिटलसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. युपीआय आणला, भीम पे आणला, त्यानंतर आपला रुपे कार्ड आणला. तर त्यामुळं डिजिटल पेमेंट्स वाढलेले आहेत. अर्थमंत्र्यांनी अजून काय सांगितलं की सगळ्या लाभाचे आपण युनिव्हर्सलायझेशन केलेलं आहे. त्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 11.7 कोटी घरगुती शौचालय, उज्ज्वला अंतर्गत 9.6 कोटी एलपीजी कलेक्शन. हे महत्वाचे आहेत. आपल्याला विचारू शकते स्पेसिफिक एलपीजी कलेक्शन किती सांगितलं त्यांनी 9.6 कोटी. 102 कोटी व्यक्तींचे 220 कोटी प्रतिबंधक लसीकरण. आता तुम्ही म्हणत असाल डबल जरी झालं तर 104 कोटी होईल. पण काय काय जणांना ट्रिपल दिले होते ना डोस. काय काय जणांनी एकच घेतलं, काय काय जणांनी काहीच घेतलं नाही, काय काय जणांनी 3 डोस घेतले. त्यामुळे आकडेवारी असे काय तुम्ही डबल करून लक्षात ठेवू नका. 102 कोटी 220 कोटी लोकांनी कोविड प्रतिबंधक लसी घेतलेल्या आहेत. नंतर 47.8 कोटी पीएम जनधन बँक खाती उघडली गेली. हे खूप महत्वाचं आहे. आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते आपण उर्जित पटेल समिती आणली होती
सामान्य माणसापर्यंत उर्जित पटेल समितीने सांगितलं होतं ना, सामान्य माणसापर्यंत ते बँक पोचलं पाहिजे. बँकिंग इन्क्लुजन, वित्तीय समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन, तर ते 47.8 कोटी पीएम जनधन बँक खाते उघडले गेलेले आहेत. पीएम सुरक्षा, पीएम जीवन ज्योती योजनेअंतर्गत 44 कोटी लोकांना संरक्षण मिळालेलं आहे. ह्याच्यामध्ये काय सुरुवातीलाच फॉर्म भरून घेतला जातो ना तुमच्याकडनं, जनधन अकाउंट उघडल्यानंतरच, किंवा जो तुमचं नॉर्मल जरी सेव्हिंग अकाउंट असेल तरी पण या योजनेमध्ये येण्यासाठी ते आपण तिकडे बघितलेलं आहे. नंतर पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 11.4 कोटी शेतकऱ्यांना 2.25 कोटी लाख कोटी पेक्षा जास्त पैसे वाटलेले. आता अमृतकालमध्ये आहे ना, त्यांनी अमृतकालचा दृष्टिकोन विषद केलेला आहे. त्यामध्ये काय सांगितलं की अमृतकालच्या आमच्या दृष्टिकोनाच्या तंत्रज्ञान 3 गोष्टी सांगितल्या त्यांनी. विजन, त्याच्यामध्ये विजन बाजूला लिहून घ्या तुम्ही. संधी प्लस युवक. संधी कोणाला? नागरिकांना असणार आहेत, वेगवेगळ्या संधी असतील. परत युवक. दुसरं विजन काय? रोजगार. स्ट्रॉंग अँड स्टेबल मॅक्रो इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट. आता तुम्ही बाकीच्या गोष्टी सांगू शकता की महागाई कमी करायचे, जॉब क्रिएशन करायचे, इकॉनॉमिक ग्रोथ वाढवायची, हे सगळं कशात येतं? मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये येतं. त्यामुळे त्यांनी सशक्त मॅक्रो इकॉनॉमिक्स असंच लिहा. समग्र लक्ष अर्थशास्त्र ते तुम्हाला लक्षात राहणार नाही. मॅक्रो लिहा. मॅक्रो, मॅक्रो इकॉनॉमी. स्ट्रॉंग मॅक्रो इकॉनॉमी, सशक्त लिहिण्यापेक्षा स्ट्रॉंग पण लिहिलं तर चालेल. स्ट्रॉंग मॅक्रो इकॉनॉमी. मॅक्रो इकॉनॉमी मध्ये सगळंच आलं, एम्प्लॉयमेंट पण आलं, त्याच्यामध्ये ग्रोथ पण आलं, महागाई पण आली, सगळंच आलं त्यामध्ये. या 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. आता सबका साथ सबका विकास सोबतच हे सगळं करण्यासाठी सरकार सोबत जनतेची साथ महत्वाची आहे. त्यामुळे सबका साथ सबका प्रयास याच्या माध्यमातून या गोष्टी साध्य करता येतील. तर हे पण लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटेल की सबका साथ सबका प्रयास हे तुम्हाला गंडवण्यासाठी दिलेला असेल ऑप्शन, पण सांगितलं इथं सबका साथ सबका विकास सोबत सबका साथ सबका प्रयास पण आहे. 3 गोष्टी लक्षात राहिल्या, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकते. खूप महत्वाचे. संधी लोकांना सगळ्यांना, युवक त्याच्यावर फोकस, रोजगार, आणि त्यानंतर मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता त्यांनी 4 ऑपॉर्च्युनिटी सांगितलेले आहेत. महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करायचं, त्यासाठी मग वेगवेगळ्या योजना आहेत. त्यानंतर पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना. आता विश्वकर्मा म्हणजेच काय? जे काम करतात, जे काही कलाकार आहेत, तर त्यांना असं म्हटलं जातं. आणि विश्वकर्मा बनारसचे एक संत होते, वाराणसीचे, तर बऱ्याचशा कामगारांसंदर्भातल्या गोष्टींना विश्वकर्माचं नाव दिलेलं असतं, पुरस्कारांना वगैरे. त्यानंतर पर्यटनासंदर्भात त्यांनी सांगितलं की पर्यटनामध्ये सर्व्हिस सेक्टरला ग्रोथ खूप मोठी संधी आहे. कारण भारताला भेट देण्यासाठी वेगवेगळे पर्यटक येतात परदेशी, त्यांना आकर्षित करण्यासाठी आपण वेगवेगळ्या योजना आणि कार्यक्रम राबवू शकतो. त्यामध्ये तरुणांना रोजगार तयार होऊ शकतो. हरित विकास म्हणजे काय? तर सगळ्या गोष्टी ग्रीन असतील, म्हणजे त्यामध्ये ऊर्जा असेल, इंधन असेल, शेती असेल, त्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चर असतील, इमारती असतील, या क्षेत्रामध्ये आपण हरित प्रकल्प राबवतोय. आता याच्यामध्ये प्रायोरिटीज सांगितलेले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये प्रायोरिटीज सांगितलेले आहेत. आता प्रायोरिटी मध्ये त्यांनी सप्तऋषी सांगितलेले. तिकडे काय आपल्या पंचामृत आहे, इकडे काय सप्तऋषी आहे. सप्तऋषी मध्ये 7 प्रायोरिटीज. पहिले काय? इकडे पण बघा, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे सगळ्यांचा विकास, सबका साथ सबका विकास. रिचिंग द लास्ट माइल म्हणजे देशाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे, महात्मा गांधींनी सांगितलं होतं. इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, हे महत्वाचे सगळ्यात. अनलिसिंग द पोटेन्शियल म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग, म्हणजे काय? तुमची जी क्षमता आहे त्या क्षमताला संधी द्यायची. अनलिसिंग द पोटेन्शियल म्हणजे काय? तर क्षमतांना संधी द्यायची. ग्रीन ग्रोथ, सस्टेनेबल असली पाहिजे ग्रोथ, त्यामुळे ग्रीन ग्रोथ. त्यानंतर युथ पॉवर, कारण आपण आता डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे आपल्याकडे, आणि 36 पर्यंतच ते असेल. 36 नंतर ती डिपेंडंट पॉप्युलेशन आहे ती वाढणार आहे, असा अंदाज सांगतोय.
सगळे अंदाजच आहेत, कारण आपल्याला माहित नाही 36 पर्यंत काय होणार आहे. अजून मोठा कोरोना सारखा कुठला जर रोग आला, निम्मे पॉप्युलेशन गायब झाली तर काय सांगता येतं ना. त्यामुळे असं अंदाज आहे फक्त 36 पर्यंत आपण जे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे ते आपलं संपणार आहे. त्यामुळे युथ पॉवर ह्याच्यावर फोकस केलेला आहे. केंद्र सरकारने युथ पॉवरवर फोकस केलं होतं. आता इन्फॉर्मली आहे ते सांगतो मी तुम्हाला. रोहित पवारचं कालचं भाषण तुम्ही बघितलं, म्हणजे आता रोजच भाषण चालू असतं विधानसभेत त्यांचं, एक दिवस आड त्यांना बोलायची संधी मिळते. तर त्यांनी एका भाषणात सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये युथचा उल्लेख केला नाही तुम्ही, शेतकरी वगैरे सगळे, म्हणजे सेंट्रल बजेटमध्ये युथ सेंट्रल पॉईंटला होतं. 87 मध्ये युथ एक भाग होता, पण महाराष्ट्रामध्ये थोडं त्याच्यामध्ये कमी प्रमाण दिसतं युथवर फोकस करायचं. तर युथ पॉवर हे 87चा एक पार्ट आहे हे लक्षात असू द्या. नंतर फायनान्शियल सेक्टर खरं बघितलं तर एम्प्लॉयमेंट वगैरेची अवस्था तुम्हाला ग्राउंड लेवलची माहिती आहे. सरकारनं काय पण सांगू द्या, पण आपण बेरोजगार आहेत म्हणून एमपीसी करतात बरेच जण, आणि काही जण एमपीसी करतात म्हणून बेरोजगार आहेत. त्यामुळे हे ट्रॅप आहे, आणि हे ट्रॅप हे वास्तव आहे, आणि आपण ते मोठ्या मनाने स्वीकारलं पाहिजे. सरकार काही जरी म्हणत असेल, आपण काही जरी स्वप्न बघत असो, बजेट वाचल्यानंतर लय भारी वाटत असू दे आपल्याला की आपण मागच्या 70 वर्षापर्यंत असं कधीच नव्हतो, एवढ्या चांगल्या कंडिशन मध्ये आलोय. तर ह्या गोष्टी खऱ्या आहेत. त्यामुळे फायनान्शियल सेक्टरवर विशेष लक्ष आहे. आता इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आपण बघितलं तर असा हा चक्र आहे, त्याच्यामध्ये ग्रीन ग्रोथ पण लक्षात असू द्या. आता आपण एक एक गोष्टी थोडक्यात बघणार आहोत. तर सर्वसमावेशक विकास म्हणजे काय, सबका साथ सबका विकास. त्याच्यामध्ये आपण जे वंचित घटक आहेत त्यामध्ये एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी असतील, त्यानंतर अपंग असतील, आणि त्यासोबतच जे पहाडी एरियात किंवा दुर्गम भागात राहणारे असतील, तर त्या सगळ्यांचा विशेष प्रयत्नावर लक्ष दिले. जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्येकडील प्रदेश असतील तर त्याच्यावर सुद्धा लक्ष देण्यात आलेलं आहे. आता शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून सरकारचे जे काय प्रयत्न आहेत ते शेतकऱ्यांना, जे साखळी सिस्टीम आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना सुरुवातीचे इनपुट्स असतील, इनपुटसाठी जे खतं असतील, जे काय सबसिडी असेल ते डीबीटी पद्धतीने दिले जातील. त्यानंतर त्यांना हवामान विषयीची माहिती असेल, त्यानंतर ज्यावेळेस आउटपुट म्हणजे त्यांचं जे काय प्रदान आहे, म्हणजे ज्यावेळेस माल तयार होतो आणि तो बाहेर जातो फार्म गेट ऍक्टिव्हिटी नंतर, त्यानंतर काय प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असतील, कोल्ड चेन स्टोरेज असतील, त्यानंतर त्यांचं जे काय मार्केटिंग करायचं आहे, विपणन करायचं आहे, तर त्यासाठी काय गोदाम असतील किंवा बाजार असतील, ते आपण डिजिटली तयार करतो. इनाम वगैरे सारख्या गोष्टी आहेतच, इनाम ई ग्राम. त्यानंतर ऍग्रिकल्चर एक्सिलेटर फंड. आता ऍग्रिकल्चर एक्सिलेटर फंड कशासाठी उपयोगात येणार आहे, तर शेतकऱ्यांसाठी जे आव्हान आहेत त्याच्यामध्ये कृषी पद्धती असतील, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी काही गोष्टी असतील, शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायला ठरवलं होतं आपण, ते झालं नाही 22 पर्यंत. आता त्यामध्ये त्याचा उल्लेख पण टाळलाय, ज्या गोष्टी होत नाहीत त्यावर बोलायचं नाही. तर त्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जाणार आहे. 17-18च्या बजेटमध्ये सांगितलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं आहे. आता आपण त्यांना सबसिडी द्यायला सुरुवात केलेली. आता महाराष्ट्रामध्ये पण आपण व्यवस्थित बघणार आहोत. नरेंद्र मोदीच्या नावाने योजना सुरू झालेल्या आहेत आता करायचं. कापूस पिकाची उत्पादकता वाढवायची, अतिरिक्त आणि लांब धाग्याचा प्रमुख कापूस उत्पादक वाढवण्यासाठी. आता बघा, कापूस 2 टाईपचा असतो, आखूड धाग्याचा आणि लांब धाग्याचा. इजिप्शियन जे कॉटन आहे ते खूप चांगलं का समजलं जाते, कारण ते लांब धाग्याचं आहे, त्याचा धागा लवकर तुटत नाही. तर लांब धाग्याच्या कापूससाठी आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायचं. त्यासोबतच जे मूल्य शृंखला पद्धती आहेत, म्हणजे अर्थ काय, ह्याचा अर्थ काय, तर शेतकरी असतील, जे गिरणी आहेत, त्यासोबतच जे कच्चा माल पुरवठा करणारे ट्रान्सपोर्टर आहेत, या सगळ्यामध्ये लिंकेज तयार करायचा आहे, त्यांचा बाजारपेठाशी संबंध जोडायचा आहे. त्यानंतर फक्त आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती कार्यक्रम, ह्याच्यामध्ये बागायती पिकावर लक्ष ठेवलेलं आहे. त्याची दर्जेदार लागवड सामग्री असतील, जेणेकरून त्याच्यावर कीड वगैरे पडणार नाही. बडधान्याचे जागतिक केंद्र श्री अन्न. आता त्याच्यामध्ये श्री अन्न असं का म्हटलेलं आहे त्याला, तर बरडधान्य जे आहेत त्याचं महत्व आता आपल्याला कळलेलं आहे. म्हणजे गावाकडे आहे ना, मग आपण गाईला वगैरे घालत होतो, गुरांना खाऊ घालत होतो, 2-3 रुपयाला त्याला कोण विचारत नव्हतं. जसं ना आपले रामदेव बाबा योग गुरु, त्यांनी सांगितलं की तुम्ही दुधी भोपळ्याचा ज्यूस प्या. पुण्यामध्ये त्या दुधी भोपळ्याची किंमत 200 रुपये झाली, 200 रुपये किलो काही दिवसासाठी. तसं बरडधान्याचं महत्व आपल्याला माहितच आहे. आता मी सोलापूरमधून येतोय, मला ज्वारीचं महत्व माहितच आहे, ज्वारीच खाते सगळे लोक. तर ज्या वेळेस आहे ना या गोष्टी बाहेरनं सांगितल्या गेल्या आणि त्याच्यावर जास्त म्हणजे आता
डिजिटली त्या गोष्टीचा जास्त चांगला प्रसार झालेला आहे. भरडधान्य आरोग्यासाठी चांगले आहेत. आणि त्यामुळं म्हणजे त्यामध्ये आता कोलेस्ट्रॉल असेल, त्यानंतर शुगर असेल, तर या सगळ्यांना भरडधान्य खाल्ल्यानंतर ते कंट्रोलमध्ये नॅचरली ठेवू शकतो. त्यामुळे भरडधान्यासाठी इंटरनॅशनल मिलेट इयर सुद्धा जाहीर केलेलं आहे UN. तर ते 2023 आहे, ते पण लिहून घ्या. इंटरनॅशनल युनिट मिलेट इयर, इंटरनॅशनल मिलेट इयर 2023. इंटरनॅशनल मिलेट इयर, मिलेट इयर. आता बघा, आपण कुठल्याही गोष्टीला म्हणजे व्यक्तीला सन्मान द्यायचा असेल तर श्री मान्य असं काहीतरी म्हणतो. तर अन्नामध्ये सन्मान्य आहे, त्यामुळे त्याला श्री अन्न अशी कन्सेप्ट सरकारने काढलेली आहे. त्यामुळे त्याला श्री अन्नाचा दर्जा दिलेला आहे. आता पुढे महाराष्ट्राच्या बजेटमध्ये सुद्धा या गोष्टी तुम्हाला समजून येईल. पोषण, अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांचं कल्याण. आता भरडधान्य आहेत ना, एकदम असं कणकर असतात, ते लवकर दुष्काळाला वगैरे बळी पडत नाहीत. ज्वारी वगैरे किती दुष्काळ असतो येतेच, एक दोन पाऊस त्याला वास असतो. बाजरी असेल, मका असेल, हे गरिबांचं अन्न होतं. आता ते श्रीमंत खायले. आता तुम्ही जाऊन आहे ना डायरेक्ट ह्याच्यामध्ये बघा, मैदा आणि गहू किंमत कशी जास्त आहे, मैद्याची किंमत जास्त आहे. ब्रेड घ्यायला जावा तुम्ही, व्हीट ब्रेड महाग असतील, मैद्याचं स्वस्त असतील. हॉटेलमध्ये रोटी, व्हीट रोटी असेल ते डबल असेल. किंवा तुम्ही डायरेक्ट भुशाचे बिस्किट, ते भुशाचे टाकून दिलं जायचं. आता फायबर बिस्किट येतात ना भुशाचे बिस्किट, तर ते डबल टेबल रेट आहेत. कशासाठी महाग आहेत ते माहित नाही, पण जे पौष्टिक आहे, जे चांगलं आहे ते महाग असतं कधी पण. त्या नियमानुसार लोक घेणार, श्रीमंत लोक खातात ना आता, त्यामुळे ते भुशाचे बिस्किट उलट महाग आहेत. ते फायबर बिस्किट वगैरे येतात ना, तर ते सगळं कशापासून बनलेले आहेत, मिलेट पासून. आता आपल्यासाठी महत्वाचं काय, तर मिलेट मध्ये काय काय येतं, कारण मिलेट सगळ्यात जास्त चर्चेत आहे आता. तुम्हाला बऱ्यापैकी माहित पण असेल, ग्रामीण भागातले जे असतील तर त्यामध्ये गहू तांदूळ वगैरे सोडायचं, सगळे जे मोठे मोठे अन्न आहेत ते सगळं मिलेट मध्ये येणार आहेत. त्यामध्ये ज्वारी आहे, नाचणी आहे, बाजरी आहे, कुट्टू, कुट्टू साऊथ मध्ये खाल्लं जातं, रामदाना, कंगणी, कुटकी, कोडा, चेना, साम, आता वेगवेगळ्या राज्याचे नाव आहेत. आपल्याला इथलं नाचणी, बाजरी वगैरेच माहित आहे, ज्वारी माहित आहे, मका माहित आहे, मका पण लिहून घ्या, म्हणजे मका पण महत्वाचे आहे. रेशन मध्ये मकाशिवाय दुसरं भेटतच नाही. ज्वारी महाग आहे, ज्वारी रेशनवाल्याला परवडायची पण नाही, त्याचा 40-50 रुपयाच्या वर गेलेले आहे शहरात भेटताना, त्यामुळे मका जास्त दिला जातो. 3-2-1 ची स्कीम काढली ना, ₹1 किलो मका दिला जातो. आता हे श्री अन्न आहे ना, त्यासाठी त्याला जागतिक केंद्र बनायचं भारताला. त्यामुळं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी रिसर्च हैदराबाद या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम पद्धती दिली आणि संशोधन तंत्रज्ञान शेअर करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सचा दर्जा दिलेला आहे. आता बघा पुढच्या काळात काय होणार आहे, आता जी जाडी आहे लोकांमध्ये ती जास्त वाढते, कारण अन्न खाण्याच्या पद्धती आपण काय खातो त्याच्यावर त्या डिपेंड आहेत. अमेरिकेमध्ये वगैरे सध्या मैदा वगैरे जास्त चालतोय, मका ते पण उत्पादित करतात आपल्यापेक्षा जास्त. पण पुढच्या काळात त्यांना जर कळलं ना की ह्याच्यामुळं म्हणजे हळद कशी तिकडे फेमस झाली, तसं या गोष्टी पण पुढे होतील, तर ते जागतिक स्तरावर सेंटर पॉईंटला आणायचे आपल्याला. त्यामुळे सेंटर फॉर एक्सलन्सचा दर्जा कोणाला दिलेला आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी रिसर्च हैदराबाद. प्रिलिमला सुद्धा प्रश्न येऊ शकतो हा, मुख्य परीक्षेसाठी तर महत्वाचाच आहे. हैदराबाद मध्ये ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी रिसर्च, ते लक्षात ठेवा. आता कृषी कर्ज, शेतकऱ्यांना कल्याणकारी उपाय राबवताना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय, ऍग्री अलाइड मध्ये काय काय येतं, तर वानिकी आहेच, फॉरेस्ट्री आहे, त्यासोबतच पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय. ह्याच्यामध्ये सांगितलं की कृषी कर्जाचं लक्ष 20 लाख कोटीपर्यंत वाढवलं जाईल. 20 लाख कोटी रुपये कृषी कर्जासाठी उपलब्ध करून दिले जातील. तर सहकार्य बघा, शेतकरी विशेषतः छोटे अल्पभूधारक शेतकरी जे असतील ते उपेक्षित घटकासाठी सरकार सहकार आधारित आर्थिक विकास मॉडेलला चालना देत आहे. सहकार ते समृद्धी, सहकार हा टॉपिक आहे, तो आपल्या इकॉनॉमिक्सला डायरेक्ट सिलेबस मध्ये, बरोबर आहे ना. त्यामुळं आपल्याला तिकडे पण प्रश्न येऊ शकतो. आणि सहकाराचे मंत्रालय सुद्धा स्थापन केलेलं आहे. मी तुम्हाला एका मिनिटात पहिले सहकार मंत्री सांगतो. अमित शहाकडेच आहे ना ते, एकच मिनिट मी लेटेस्ट सांगतो.
2021 ला स्थापन केलेली आहे ती. अमित शहाकडेच आहे ते पण खातं. नवीन सहकार मंत्रालय स्थापना 2021 याच्यावर प्रश्न आलेला नाही, पण कदाचित पुढच्या काळात येईल. महाराष्ट्रात सहकार पणन विभाग आहेच ऑलरेडी, पण हे सहकार मंत्रालय केंद्र स्तरावर 2021 ला स्थापन केलेलं आहे. सध्या ह्याचा जो चार्ज आहे तो अमित शहाकडे आहे. संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने 2516 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीवर 6300 प्राथमिक कृषी संस्थांचे संगणकीकरण यादी सुरू केलेले आहे. सगळ्यात जास्त गोळ्या पतसंस्थांनी घातला होता नोटबंदी झाल्यानंतर, त्यामुळे त्यांचं संगणकीकरण करणं गरजेचं होतं. त्याचं मॉडर्नायझेशन पण करणं गरजेचं आहे, कारण कशा पतसंस्था बुडतायत ते आपल्याला माहित होतं. म्हणजे ग्रामीण भागात असाल तर तुम्ही दर महिन्याला एखादी पतसंस्था बुडालेली असायची. सगळ्यात जास्त प्रमाण ते इलेक्शन असल्यावर यायचे, पैशाची गरज लागायची, पतसंस्था असायच्या पुढाऱ्यांच्या, मग ते इलेक्शन जवळ आले की ते बुडायच्या. तर त्यामुळं त्याला जर आकडेवारी असेल, ते संगणकीय आधारावर जर आणले असेल तर किती कर्ज दिलेत, कोणाला कर्ज दिलेत, संचालक कोण आहेत, संचालकाच्या घरातल्यांना किती कर्ज दिले, ते सगळं कळेल. त्यामुळे त्याला आता आपण पूर्ण कॉम्प्युटरायझेशन करणार आहे त्याचं. सर्व भागधारक राज्याशी सल्लामसलत करून प्राथमिक कृषी पतसंस्थांसाठी आदर्श पोट कायदे तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था बनू शकतील. आता बघा, पतसंस्थेचे वेगवेगळे प्रकार असतात. कृषी, बिगर कृषी, शहरी, ग्रामीण, हे तुम्हाला माहितीच असेल. बहुउद्देशीयमध्ये काय तर ते शेतकऱ्यासोबत इतर बऱ्याच जणांना कर्ज देते, त्याला बहुउद्देशीय कृषी पतसंस्था असं म्हटलं जातं. बहुउद्देशीय वेगवेगळ्या गोष्टीसाठी कर्ज देते, त्यामुळे बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था बनवण्यासाठी मदत केली जाणार आहे. त्यामध्ये बघा, त्यासोबतच भव्य विकेंद्रित साठवण क्षमता उभारण्यासाठी योजना राबवली जाणार आहे. आतापर्यंत गोडाऊनसाठी वेगळे असे काय स्पेशल स्कीम राबवलेली नाही, आता त्या गोडाऊनसाठी वेगळी स्कीम राबवली जाईल असं सांगितलेलं आहे. आता ह्या गोडाऊनचा फायदा काय होईल तर टमाटे बघा, आता टोमॅटो, कांदे बऱ्याच वेळा एवढे जास्त महाग होतात. आता नशीब ते कृषी कायदा माघारी घेतला, आता तुम्हाला कळत असेल. कळण्यासाठी बऱ्याच गोष्टीवरनं तुमचं लक्ष हटवलेलं आहे. कुठलंही सरकार असू द्या, मी एका सरकारला क्रिटिसाइज करत नाही, पण त्याचं वास्तवता सांगतो तुम्हाला. जर समजा हा कृषी कायदा मागे घेतला नसता तर हे जे टमाटे 200 रुपये किलो विकतात ना, ते 500 रुपये किलो विकले असते, आणि त्या अदानीनं 2 रुपये किलो विकत घेतले असते. आधी 2 रुपये किलो विकत घ्यायचे, 6 महिने ठेवायचे गोडाऊन मध्ये, 300 रुपये किलो विकायचे परत. या गोष्टी झाल्या असत्या, त्यामुळे ते चांगलंच झालं. शेतकरी तिकडे बसले, आंदोलन केलं, त्यामुळे त्यांचा फायदा झाला. आज ती 1 कोटीचा बंगला एका शेतकऱ्याने बांधलाय ना, तिकडे ते 1000 कोटी रुपये अडाणीचे वाढले असते. कित्येक शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपये कमवलेत ना आता. एखाद्या शेतकऱ्याचं ते आलं होतं, पण डॉक्युमेंटरी पण आले होते, 1 कोटीचा बंगला त्यांनी बांधला त्या टोमॅटोच्या पैशाने. तर हे सामान्यांना मिळतं, ते चांगलीच गोष्ट आहे. तर यासाठी गोडाऊन सिस्टीम सरकारनं तयार केली पाहिजे, त्यामध्ये गोडाऊन मध्ये शेतकऱ्यांचा माल ठेवला पाहिजे, नक्की अदानीच्या गोडाऊन मध्ये अदानीने स्वतः विकत घेऊन ठेवला पाहिजे. ते 3 कृषी कायदे मी परत एक्सप्लेन करून सांगणार आहे, पण तो अँगल दोन्ही पण ठेवा तुम्ही. निबंधामध्ये लिहिताना या सगळ्या गोष्टी लिहायच्या नाहीत, फक्त तुम्हाला माहित असावे त्यामुळे सांगतोय. कारण उद्या तुम्ही त्या पदावर जाणार आहेत, कोण उद्योग अधिकारी होईल, कोण डीसी होईल, कोण डीवाय स्पेशल, तुम्हाला माहित असले पाहिजे रिअलिटी. तर ज्या पंचायती आणि गावामध्ये बहुउद्देशीय सहकारी संस्था, प्राथमिक मत्स्यपालन संस्था, दूध सहकारी संस्था स्थापन झालेल्या नाही, तिथे सरकार पुढच्या 5 वर्षात त्या मोठ्या प्रमाणात स्थापन करेल. म्हणजे जे काँग्रेसनं करण्यासाठी बाकी राहिलेलं, काँग्रेसने केलेले त्या गोष्टी. म्हणजे काँग्रेसचा मी समर्थक नाहीये, पण सहकारामध्ये त्यांचं काम आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र बघा तुम्ही, यशवंतराव चव्हाण वगैरे होते, वसंतदादा नाईक होते, वसंतदादा पाटील होते, यांनी सगळ्यांनी सहकार, यशवंतराव मोहिते मोठं नाव आहे त्यामध्ये, किंवा अकलूजचे शंकरराव मोहिते पाटील, त्यांचा जो मुलगा आहे तो भाजपमध्येच आहे, पक्ष महत्वाचा नाही, पण त्यांनी आधी एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे. म्हणजे ज्या गावात, आता तुम्ही जर साताऱ्यामध्ये गेला तर एका गावात 3-3 डेअरीज असतील, तुम्हाला दूध घ्यायला घरापर्यंत येते. तुम्ही जर 4 म्हशी घेतल्या तर महिन्याला 30, 40, 50 हजार रुपये आरामात घरी बसून कमवत आहे. 4 म्हशी असले तर 50 हजार रुपये महिना आहे, घरी येऊन तो दूध घेऊन जातोय. तर या सगळ्या गोष्टी जे ग्रामीण समृद्धीची जी चाक आहेत त्या सहकारी संस्था आहेत. तर त्यासाठी काय केलं जाणार आहे, पुढच्या 5 वर्षात ज्या गावात अशा संस्था नाही तिथं या संस्था स्थापन केल्या जाणार आहेत. फक्त एक छोटा किस्सा सांगतो मोहिते पाटलांचा. सुरुवातीला आहे ना, तुम्हाला शिवामृत दूध डेअरी माहित असेल,
दूध पंढरी पण माहित असेल. मग ह्या सगळ्यामध्ये मोहिते पाटलांचा खूप मोठा वाटा आहे. सुरुवातीला काय केलं त्यांनी, जर्सी गाय बघितली होती परदेशात. तर भारतामध्ये जर जर्सी गाय आणली तर जे दूध उत्पादन आहे ते कित्येक पटीने वाढणार आहे. जर्सी गाय आणि साधी आपली देशी गाय, देशी गायचं दूध पौष्टिक असतं, त्याबद्दल काय वाद नाही. मात्र शेतकऱ्यांना पण श्रीमंत व्हायचं आहे ना, तर ते त्यांचं जे उत्पन्न आहे ते 10-15 पटीने वाढणार आहे. तर त्यासाठी त्यांनी काय केलं, तर विमानातून गाय घेऊन आले होते, अकलूज मध्ये आणली आणि जवळपास म्हणजे वर्षभर ती गाय लोकांना दाखवत फिरत होते ते, की अशी गाय आहे तुम्ही घ्या आणि ह्याची सगळी रिस्क मी घेतो. म्हणजे ते डेअरी घेते, डेअरी तुम्हाला कर्ज पण उपलब्ध करून देईल आणि दूध आहे ते इकडे टाका. मग त्यामुळे त्या भागामध्ये किंवा इकडे गोकुळमध्ये पण तसंच झालेलं आहे. त्या डेअरी जी संस्था आहे त्या गोकुळनं मदत केली होती शेतकऱ्यांना गाय वगैरे येण्यासाठी. तर त्यामुळं शेतकऱ्यांचा पण विकास झाला आणि त्या भागाचा पण विकास झाला. कारण फक्त शेती अकलूज तर दुष्काळी भाग आहे पूर्ण. इकडं तुम्ही जर गेला मसवड, फलटण तिथं बघा आणि अकलूजचा भाग बघा, त्याची समृद्धी आहे ना, ते काय विजनरी नेत्यामुळे पण आहे. मग त्यांनी ती जर्सी गाय सगळीकडे फिरवली, लोकांनी ती घेतली, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि तिथल्या सगळ्या लोकांचं उत्पन्न वाढलं. म्हणजे त्यामुळं प्रत्येकाच्या घरात बंगला आणि गाडी. या अकलूज मध्ये जे चित्र दिसतंय त्या या डेअरी इंडस्ट्रीमध्ये दिसतंय. तसंच गोकुळचं पण आहे. म्हणजे गोकुळचा जो संचालक असतो तो आमदारापेक्षा चांगला समजला जातो तिथं. एक वेळा आमदारकी नको पण गोकुळचा संचालक व्हायचा, हे मन कोल्हापूरमध्ये फेमस आहे. कारण गोकुळचं उत्पादनच एवढं आहे, म्हणजे अख्खी ट्रेन ही कित्येक ट्रेन ह्या मुंबईला जातात असं सांगितलं जातं गोकुळ म्हणून. ते जाऊ द्या, थोडं जास्त विषांतर झालं. पण डेअरी इंडस्ट्री त्यासाठी महत्वाची आहे. आणि आपल्याला सहकार वेगळं बघायचं आहे. सहकार इकॉनॉमिक्स मध्ये आहे, थोडं लिंकेज असू द्या तुमचं. आणि आतापर्यंत म्हणजे त्या ह्याचं पण विचारलेलं नाही, जिल्हा दूध संघाचं नाव काय, ते पण पुढच्या वेळेस विचारलं जाऊ शकते. मी ज्यावेळेस सहकार टॉपिक येईल त्यावेळेस तुम्हाला सांगेन. जसं आपलं ब्रँड नेम असतं, अमूल आनंद आहे ना, आनंद नावाने. आता सध्या इकडे पण चालू झालं होतं कर्नाटकचं इलेक्शन मध्ये आहे ना, तिकडचं ते न वर्ण काय, नंदिनी, नंदिनी वर्सेस अमूल हा वाद पेटला होता तिथं. आपल्या पुण्याचं कात्रज आहे, आमच्या सोलापूरचं दूध पंढरी आहे. दूध पंढरी म्हणजे काय, सोलापूर दूध उत्पादक सहकारी संघ. कात्रज म्हणजे काय, पुणे दूध उत्पादक सहकारी संघ. असं प्रत्येक जिल्ह्याचं आपण थोडंफार जे फेमस आहे ते नंतर बघूया सहकार टॉपिक मध्ये. अजून त्याच्यावर प्रश्न आलेला नाही, पण कदाचित असे प्रश्न येऊ शकतील आता, कारण त्या गोष्टी आता जास्त चर्चेत आहेत. आता बघा, वैद्यकीय शिक्षणामध्ये जी तूट दिसते आपल्याला, डॉक्टरची संख्या कमी आहे, त्याच्या मागे कारण काय, तर डॉक्टरसाठी जे कॉलेजेस आहेत तेच कमी आहेत. त्यामुळे आपली पोरं जातात युक्रेन रशिया, तिकडे युद्ध झाल्यावर कळतं यार आपली एवढी पोरं तिकडे होती. म्हणजे आता जर तुम्ही दिल्लीमध्ये गेला ना, तर दिल्लीमध्ये मराठी मेस वगैरे सगळे चालू झालेले आहेत. वडापाव पोहे सुद्धा नाश्त्याला मिळते तिकडे, कारण आपल्या पोरांना सकाळी पोहे लागतातच. पोहे आणि चहाशिवाय त्यांचा दिवस सुरूच होत नाही. आणि दिल्लीमध्ये आपल्याकडे कसं भैया सगळे हिंदी बोलतात. आता भाषेला काही विरोध नाहीये, फक्त मी सांगालोय, पर्सनली कोणी घेऊ नका. तर मुंबईमध्ये गेल्यानंतर हिंदी ऐकायला येते ना, तसं दिल्लीमध्ये गेलो आता राजेंद्र नगरमध्ये मराठी ऐकू येते. तिथं सगळे मराठी मुलं गेलेले आहेत. तर हे कशामुळे झालेलं आहे, तर ते संख्येमुळं. आता ह्याच्यामध्ये मेडिकलमध्ये संख्या कमी असण्याचं कारण काय, तर कॉलेजेस नाहीत. त्यामुळे आपल्याला दुसरीकडे जावं लागतंय, रशियाला वगैरे. तर आपल्या इथं आता काय करणार आहे, तर 2014 नंतर 157 मेडिकल कॉलेज स्थापन केलेले. आता मेडिकल कॉलेज स्थापन केले, पण तिकडे नर्स वगैरेच नव्हते. मग सरकारला लक्षात आलं अरे हे पण राहिले. त्यामुळे आता मेडिकल कॉलेजच्या बाजूला 157 नर्सिंग महाविद्यालय स्थापन केले जाणार आहेत. आता जेडपीच्या जागा निघाल्यावर प्रत्येक जणांना वाटत होतं की नर्सिंगची डिग्री असते तर बरे झाले असते, डायरेक्ट पास झाला असतो. एवढ्या वर्षी मी तलाठी गटकाच्या मागे लागायची गरज नव्हती, इंजिनिअरिंग केलेलं पोरांना वाटायला लागलं. त्यामुळे करिअर ऑप्शन डायव्हर्स असले पाहिजे. म्हणजे एकानं इंजिनिअरिंगला गेलं तर सगळेच इंजिनिअरिंगला गेले आणि सगळेच अडकले. आता नर्सिंगची डिग्री असते तर आरामात जेडपीच्या जागा निघाले, तिकडे सिलेक्शन झालं असतं. तर 157 नर्सिंग कॉलेज सुद्धा स्थापन केलेले आहेत. 2047 पर्यंत सिकल सेल अॅनिमियाचं उच्चाटन करण्यासाठी अभियान सुरू केलेलं आहे. सिकल सेल अॅनिमिया म्हणजे असं जे विळा असतो, सिकल, सिकल म्हणजे विळा, विळाच्या आकाराचे त्या रक्तपेशी होतात. त्यामुळे व्हॅलिन, ते ग्लुटामिनची जागा व्हॅलिन घेते ते वगैरे सायन्स मध्ये आहे. पण त्यामुळं जी कॅरिंग कॅपॅसिटी आहे ब्लडची ती कमी होते. त्यामुळे सिकल सेल अॅनिमिया हा वंश परंपरेने सुरू येणार आहे, पण त्याच्या विरोधात आता एक मोहीम सुरू केली आहे, 47 पर्यंत संपवणार आहे. त्यासोबतच आदिवासी भागात जनजागृती केली जाणार आहे. 0 ते 40 वर्ष वयोगटातील 7 कोटी लोकांची सार्वत्रिक तपासणी केंद्रीय मंत्रालय आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नाद्वारे केली जाणार आहे. जसं शाळेमध्ये तपासायला यायचे, कॅम्प लावायचे, बरोबर आहे ना. त्यावेळेस ज्यांना काही तर आजार आहे त्यांना साईडला काढायचे आणि त्यांना
परत प्राथमिक रुग्णालयात पाठवायचे. चष्मा बघायला सुद्धा यायचे ना, डोळे तपासायचे. ज्याला चष्मा भेटायचा त्याला भारी वाटायचं त्यावेळेस चष्मा लावल्यानंतर. आणि ते चष्मा पण दिला जायचा. ती योजना आपण आरोग्य या टॉपिक मध्ये HRD मध्ये शिकणार आहोत. त्यासोबतच वैद्यकीय संशोधनामध्ये सांगितलं की ICMR प्रयोगशाळा. ICMR म्हणजे काय? इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च. त्या संशोधनासाठी निवडक ICMR प्रयोगशाळामध्ये सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या जातील. ICMR अपेक्स बॉडी रिसर्च अँड डेव्हलपमेंट साठी मेडिकल क्षेत्रातल्या. औषध निर्मिती क्षेत्रात संशोधन आणि इनोव्हेशनला चालना देण्यासाठी नवीन कार्यक्रम एक्सलन्स सेंटर तयार केले जातील. सरकार विशिष्ट प्रायव्हेट सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करेल. कोरोनामध्ये कळलंय आपण बऱ्याचशा लसी निर्यात पण केलेले आहेत. शिक्षकांना प्रशिक्षण हे पण महत्वाचं आहे. त्यामध्ये अध्यापन शास्त्र, अध्यापन आणि सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास. आता आपलं पूर्ण जे शिक्षणाचा चेहरा बदलणार आहे तो जे न्यू एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 मुळे. त्यासोबतच मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल अशी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. यासोबतच जे कोरोना काळात शिक्षणाची हानी झालेली आहे ती भरून निघण्यासाठी नॅशनल बुक ट्रस्ट, चिल्ड्रन बुक ट्रस्ट इत्यादी स्त्रोतांनी प्रादेशिक भाषा आणि इंग्रजीमधील अवांतर पुस्तके या ग्रंथालयाला पोहोचवण्यासाठी प्रोत्साहित केलं जाईल. आता पोरं सगळे मोबाईलवर झालेले, त्यांना परत पुस्तकावर आणायचं आहे आपल्याला. आता शेवटच्या महिलापर्यंत पोहोचवणे. महिलापर्यंत म्हणजे तिकडे कन्याकुमारी तिकडं नाही, त्याच्यामध्ये काय तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे. आदिवासी कल्याण असेल, ईशान्य क्षेत्र विकास असेल, जे दुर्गम आणि शेवटचा गरीब व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सरकारनं आयुष मत्स्य व्यवसाय, आयुष पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय या सगळ्या मंत्रालयाची वेगळी स्थापना केलेली आहे. सहकार मंत्रालय सगळ्या शेवटी 2021 ला स्थापन झालेलं आहे. जलशक्ती मंत्रालय वेगळं स्थापन केलेलं आहे. आता तुम्ही ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम बघितले, सुरुवातीला 117, 125, 140 अशी लिस्ट वाढतेच आहे. आपण ते बघूया परत ज्यावेळेस ग्रामीण विकास येईल त्यावेळेस. आता ऍस्पिरेशनल ब्लॉक कार्यक्रम सुरू केलेला आहे. ऍस्पिरेशनल ब्लॉक म्हणजे काय, तर महत्वाकांक्षी आहेत ते तालुके मागास आहेत पण पुढच्या काळात ते विकसित होतील. जसं नंदुरबार, उस्मानाबादला ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्टचा दर्जा दिलेला आहे पण पुढच्या काळात ते विकसित होणार आहेत. त्याच पद्धतीने असे 500 तालुके ऍस्पिरेशनल ब्लॉक म्हणून निवडण्यात आलेले आहेत. त्याचं प्रधानमंत्री PVTG विकास अभियान म्हणजे भारतात 75 आणि महाराष्ट्रात 3 PVTG आहेत, कातकरी, कोलाम आणि माडियागोंड यासारखे जे आदिम आहेत. तुम्ही रायगडमध्ये गेला असाल तर त्यांची परिस्थिती बघितली, कातकरी जमातीची. इकडे यवतमाळ, नांदेडमुळे कोलाम आहेत, इकडे माडियागोंड आहेत. त्यांना इंटिग्रेशन झालेलं नाही अजून पूर्ण समाजात, ते खूप महाग आहेत. तर त्यांच्यासाठी स्पेशल PVTG विकास अभियान सुरू करण्यास घोषित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये PVTG कुटुंब आणि व्यवस्थांना सुरक्षित घरे, शुद्ध पाणी, स्वच्छता, आरोग्य, पोषण, रस्ते याची कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. तळीय किंवा कालची ती इरसाळवाडीची घटना झाली त्याच्यामध्ये कातकरी समाजाची बरीच घरं होती त्यामध्ये डोंगरावर, किंवा आता पण अशी गरज आपल्याला माहित पण नाही किती तर ते वाहून जात असतील, त्याच्या खाली दबत असतील आणि आपल्याला कळत पण नसेल. शेवटी आता 27च्या आसपास मृतदेह काढले, 100च्या आसपास काढले गेले होते. बाकीच्यांना तिथंच आपण सांगितलं की त्यांना आता उकरायचं नाही. तर असे किती तर घर असतील जे कातकरी समाजाची पूर्ण डोंगरावर आहेत, खाली आहेत, तिथपर्यंत आपण पोहोचलोच नाही. ते माती वगैरे येत असतील, ते खाली दफन होत असतील, आपल्याला कळत पण नसेल. तर त्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं, कारण PVTG आपल्या फोकसवर असणार आहेत. त्यासाठी एक पुढील 3 वर्षाचा फ्रेमवर्क तयार करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी 15,000 कोटी रुपयाचं पैसे दिले जाणार आहेत. पुढील 3 वर्षात 3.5 लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 740 एकलव्य मॉडेल निवासी शाळा. हे महत्वाचं आहे, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो HRD ला. 3.5 लाख आदिवासी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यार्थ्यांचे टार्गेट किती आहे? 3.5 लाख. 740 एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि 38,800 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्याची भरती केली जाणार आहे. ज्यांचं BSc BEd DED वगैरे झाले त्यांनी लक्ष ठेवा जरा. 38,800 शिक्षक भरले जाणार आहेत. त्यासोबतच क्लर्क वगैरे पण येतील, शिपाई येतील, सगळे असतील. दुष्काळग्रस्त भागासाठी पाणी. आता दुष्काळग्रस्त भागामध्ये महाराष्ट्राचा मराठवाडा असेल, कर्नाटकमध्ये सुद्धा दुष्काळग्रस्त भाग आहे. त्यासोबतच शाश्वत सूक्ष्म सिंचनाची सोय केली जाणार आहे.
कर्नाटक मधल्या मध्य प्रांतात. त्यासाठी सरकारनं अप्पर भद्रा प्रकल्प 5,300 कोटी रुपयाची मदत करणार असं जाहीर केलं आहे. कर्नाटक स्पेसिफिक का केलं? पुढच्या वर्षी इलेक्शन होतं ना त्याचं, बजेट आल्यानंतर. त्यामुळे भद्रा प्रोजेक्टला 5,300 कोटी रुपये दिलेले आहेत. आपल्याला पण येतील, आता इलेक्शन आहे आपलं, कुठला तर मोठा प्रोजेक्ट सुरू होईलच. ते आपल्या इथनं कुठली कंपनी गेली होती पुण्यातनं? वेदांता. परत भारतातलं म्हणजे महाराष्ट्रातल्या न गेली ती, आणि परत ती वेदांताचाच तिकडे गोळ झाला. तीच आता तिथं होणार नाही, आता त्यांचा क्रायसिस चालू आहे वेदांताचा. तसं त्यावेळेसच्या माननीय पंतप्रधानांनी घोषणा केली होती आपल्याला की महाराष्ट्रासाठी वेगळा प्रोजेक्ट आणणार आहे, तर ते एक्झॅक्ट 24च्या इलेक्शनच्या आधी येईल. फेब्रुवारी मार्च मध्ये त्याची घोषणा होईल. एवढे लाख कोटी आपल्याकडे रोजगार तयार होणार आणि ते प्रोजेक्ट होईल. पण पुण्यात होईल का नाही ते सांगता येणार नाही, पण विदर्भात झालं तर उलट चांगलंच आहे आपल्यासाठी. त्यांचा पण विकास होईल आणि तसं पण वेगळा विदर्भ करण्याची आता मागणी थंड पडते. आतापर्यंत इतिहास आहे, जोपर्यंत विदर्भाचा मुख्यमंत्री होत नाही किंवा विदर्भाकडे पावर जात नाही तोपर्यंत. आता विदर्भाचे कोण असतील ते राग मानून घेऊ नका, मी पश्चिम महाराष्ट्राचा आहे म्हणून सांगत नाही, पण फॅक्ट सांगतोय. विदर्भाची मागणी कधी होते? जोपर्यंत विदर्भ पॉवरमध्ये नसते. त्यावेळेस विदर्भ पॉवरमध्ये येते त्यावेळेस विदर्भाची मागणी बंद होऊन जाते. उद्धव ठाकरेच्या काळात परत चालू झाली ती मागणी, आता परत ती बंद झाली. पुढच्या आता सरकार बदललं तर परत चालू होईल. पंतप्रधान आवास योजनेचा खर्च 66% वाढून 79,000 कोटी रुपयापर्यंत आणला जात आहे, हे लक्षात ठेवा. खूप जास्त वाढलेला आहे. 66% म्हणजे खूप मोठी वाढ आहे. स्पेसिफिक प्रश्न येईल. पीएम आवास योजना, सर्वांसाठी घरे, 66% वाढून 79,000 कोटी पर्यंत वाढवलेला आहे. पहिल्या टप्प्यात आता हे वेगळं आहे, 1 लाख प्राचीन शिलालेखाचे डिजिटायझेशन केलं जाणार आहे आणि डिजिटल इपिग्राफी संग्रहालयामध्ये भारत शेअर्ड रिपॉझिटरी ऑफ इन्स्क्रिप्शन ची स्थापना केली जाईल. म्हणजे हे डिजिटल स्वरूपात संरक्षित केले जातील. त्यांना जर पुढच्या काळात काय धोका झाला तरी पण ते व्यवस्थित राहतील आपल्याकडे. कारण काही असे शिलालेख आहेत त्यांची भाषा अजून वाचता आली नाही आपल्याला. उदाहरणार्थ हडप्पा मोहनजोदडो मध्ये शिलालेख वाचता आले नाही, त्यांची पेंटिंग आहे ती कळलीच नाही अजून आपल्याला. अशोकाचे शिलालेख पण इंग्रजांनी भारतात येऊन आधी आपली भाषा शिकली आणि त्यांनी प्रिन्सेप वगैरे त्यांनी वाचले पहिल्यांदा, जेम्स प्रिन्सेप. आपल्याला अजून वाचता आलं नाही कारण इंटरेस्ट आपला त्यामध्ये थोडा कमी आहे, त्या लोकांचा जास्त असेल कदाचित म्हणतोय. पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक. पायाभूत सुविधा आणि उत्पादक क्षमता गुंतवणुकीचा वाढ रोजगारावर मोठा प्रभाव पडतो. कारण पायाभूत सुविधा आणि उत्पादक क्षमता असेल तर मग बिझनेस वगैरे येणार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर बघूनच इन्व्हेस्टमेंट होते. त्यामुळं पायाभूत सुविधा आणि इन्व्हेस्टमेंट ह्यांचा दोघांचा एकमेकाशी संबंध आहे. पायाभूत सुविधा असतील तर गुंतवणूक येतील, गुंतवणूक असेल तर पायाभूत सुविधा होईल. त्यामुळे ह्यांचा एक सायकल आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं की भांडवली गुंतवणुकीचा जो खर्च आहे तो 33% म्हणजे 10 लाख कोटी पर्यंत वाढवला जाणार आहे. म्हणजे आपण जे रस्ते तयार करतोय तर ते काय पायाभूत खर्च सुविधासाठी करणारा भांडवली खर्च आहे. दुरुस्ती वगैरे मेंटेनन्स वगैरे तो भांडवली नाही, महसुली खर्चामध्ये जो दरवर्षी केला जातो. भांडवली म्हणजे काय एकदाच ते मोठी गुंतवणूक ज्यांना पुढच्या वेळेस आपल्याला त्याचा फायदा होईल. त्याच्यामध्ये उत्पन्नच मिळेल असं नाही आहे. रस्त्यामधनं काय उत्पन्न मिळत नाही, टोल असला तर वेगळी गोष्ट आहे. पण नॉर्मल आपले पुण्यातले रस्ते त्याच्यामध्ये कुठं टोल लावू पण शकत नाही, कारण पुण्यातले लोक हेल्मेट वापरत नाही, टोल काय देतील. 33% म्हणजे 10 लाख कोटी रुपयापर्यंत वाढवला जात आहे. तो जीडीपीच्या 3.3% हे लक्षात ठेवा. पायाभूत सुविधेवर केला जाणार खर्च जीडीपीच्या किती आहे? 3.3% आणि 10 लाख कोटी रुपयापर्यंत वाढवला जाणार आहे, 33% वाढवलेला आहे. 19-20 मध्ये जो खर्च केलाय त्याच्यापेक्षा तो तिप्पट असणार. आता 19-20च का वापरले त्यांनी? त्यावेळेस आपण कोरोनामध्ये होतो, मजूरच भेटत नव्हते, त्यामुळे पायाभूत सुविधा बंद होत्या. कम्पेअर करणं सोपं आहे आणि पट पण जास्त दिसते, तर तो तिप्पट दाखवलाय 19-20च्या तुलनेत. केंद्राचा प्रभावी भांडवली खर्च 13.7 लाख कोटी आहे, जो जीडीपीच्या 4.5%. आता प्रभावी खर्च म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये जे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या वजा केलेल्या असतात. काय गोष्टीला टॅक्स असेल, काय गोष्टीचा कस्टम असेल, काय गोष्टीच्या राबवण्यासाठीचा खर्च असेल, मंत्रालयाचा खर्च असेल किंवा ते अंमलबजावणी यंत्रणेचा खर्च असेल तर तो वजा केला जातो. आता राज्य सरकारकडे बऱ्याचशा पायाभूत गोष्टी आहेत, आरोग्यासारख्या वगैरे गोष्टीवर, रस्त्यासारख्या गोष्टीवर राज्य सरकार पण खर्च करते. नॅशनल हायवे केंद्र सरकार बांधते, पण राज्य हायवे त्यानंतर जिल्हा परिषदेचे जे डिस्ट्रिक्ट रोड्स वगैरे ते राज्य सरकार बांधते. तर त्यासाठी सुद्धा 1.3 लाख कोटी रुपयापर्यंत लक्षणीय वाढीव खर्चासह राज्य सरकारनं 50 कोटी
सॉरी 50 वर्षाचं व्याजमुक्त कर्ज दिलं जाणार आहे, म्हणजे 50 वर्षापर्यंत त्याला कुठलाही व्याज नसेल. पण ते कशासाठी वापरायचं आहे राज्य सरकारने? फक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी वापरायचं आहे, दुसऱ्या गोष्टीसाठी नाही वापरता येणार. फक्त आणि फक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी वापरायचं आहे. रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयाचा भांडवली खर्च सीतारामन जाहीर केलेला आहे. रेल्वेसाठी किती? 2.40 लाख कोटी रुपयाचा. हा आतापर्यंत सर्वात जास्त खर्च असणार आहे. 2013-14 मध्ये केलेला तो खर्चाच्या 9 पट आहे. त्यांना जे सोयीचे आकडे वाटते ते दाखवते, ते जिथं खर्च कमी असेल त्याला घ्यायचा आणि त्याला पट दाखवायचा. त्यामुळं असं काय त्याला स्पेसिफिक नाही. रेल्वेसाठी 10.40 लाख रुपये भांडवली खर्च म्हणजे काय तर फॅक्टरीज वगैरे तयार केले जाते, नवीन रेल्वे आणतील, वंदे मातरम वगैरे आहेच. त्यासोबत बंदरे, कोळसा, पोलाद खनी, अन्नधान्य या क्षेत्रावर पण लक्ष दिलेलं आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी 75,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीसह प्राधान्याने ते प्रकल्प हाती घेतले जातील. त्यात 15,000 कोटी खासगी गुंतवणूक असेल, हे लक्षात ठेवू नका. मात्र खासगीचा पण समावेश आहे. त्यासोबतच जे रिजनल एअर ट्रॅफिक आहे त्याच्यामध्ये आपण ग्रोथ आणणार आहे, त्यासाठी आपण वेगळ्या स्कीम्स पण तिकडे बघणार आहोत. ओपन एअर पॉलिसी पण आणली आहे. 50 अतिरिक्त विमानतळ स्थापन केले जातील, त्यामध्ये हेलिपॅड, वॉटर एरोड्रोम, त्यासोबतच वॉटर एरोड्रोम म्हणजे काय, पाण्यात उतरणार विमान. लोणावळ्याला सुरू केलं होतं. उशी डॅम जवळ जे कुठला तलाव आहे त्याच्यामध्ये ते उतरायचा. आणि एक हेलिकॉप्टर राईड पण सुरू केली होती, त्या आजूबाजूला राईड मारून परत मागे घेऊन यायची. तर अशी अतिरिक्त विमानतळ, हेलिपोर्ट, वॉटर एरोड्रोम, लँडिंग ग्राउंडचे सुद्धा पुनर्जीवन केलं जाईल. लँडिंग ग्राउंड म्हणजे काय, तात्पुरतं असेल ते. जसं माननीय मोदी साहेब येणार होते त्यावेळेस आपण ऍग्रिकल्चर कॉलेजवर हेलिपॅड तयार केला होता, उलट जवळच करायला पाहिजे होता. तिथनं पूर्ण रस्ता बंद करून टाकला होता ते, कारण ते प्रोटोकॉल असतो. पंतप्रधान यांना म्हणलं सिक्युरिटीचा पण प्रश्न आहे, त्यात काय वेगळं असं नाही. त्यांची सोय म्हणजे ते पूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे ते रस्ते वगैरे बंद करणं भागच आहे. मात्र जे तात्पुरते लँडिंग ग्राउंड्स आहेत ते जर आपण आधीच तयार केले किंवा लँडिंग ग्राउंड्स आहेत त्याचं पुनरुज्जीवन केलं तर हा खर्च कमी होईल. हेलिपॅडचे जी निर्मिती आहे ते साधारण शाळेच्या ग्राउंड वगैरे केली जाते. गावात वगैरे मोठे नेते जाणार असतील तर तात्पुरते हेलिपॅड तयार केले जातात. आता प्रायमरी सेक्टर लेंडिंग जे प्राधान्य क्षेत्र कर्ज, त्याच्या तुटवड्याचा वापर करून नागरी पायाभूत सुविधा विकास निधी. आता तुटवडा म्हणजे काय तर प्रायमरी सेक्टर लेंडिंग मध्ये जर एखाद्या बँकेने कर्ज नाही दिलं तर त्याला पैसे ते एखाद्या फंड मध्ये टाकावे लागतात. त्याला सरकार सांगेल तेवढं व्याज त्याच्यावर मिळतं. मात्र त्यासाठी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, जे इंग्लिशमध्ये करतात त्यांनी लिहून घ्या. UIDF म्हणजे काय, तुम्ही मराठीवाल्यांनी पण लिहून घ्या, नागरी पायाभूत सुविधा विकास निधी लक्षात राहणार नाही. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. आता सध्या RIDF आहे ना, RIDF 96 ला स्थापन केला होता, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. तर आता UIDF आहे. आता ते शिफ्ट व्हायला आहे बघा. तुम्ही आधी डीसीचा प्रेफरन्स आधी द्यायचे, आता सीओचं द्यायला पोरं, कारण पुढच्या काळात नागरी विकास जास्त होणार आहे. त्यामुळे सीओ जरा चांगलं राहील, त्यामुळे लोक आता सीओ कडे चाललेले आहेत. तसंच RIDFच्या आधी आता UIDF ची गरज पडणार आहे. RIDF रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, UIDF अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. तर या निधीचं व्यवस्थापन राष्ट्रीय गृहनिर्माण बँक म्हणजे NHB द्वारे केले जाणार आहे. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक पहिल्यांदा वाचतो असं वाटतं आपल्याला, NHB माहित असेल, नॅशनल हाऊसिंग बँक. NHB द्वारे केलं जाणार आहे, म्हणजे व्यवस्थापनाचं काम NHB कडे आहे. तिकडे RIDFचं नाबार्डकडे आहे, वाचलं असेल आपण इकॉनॉमिक्स मध्ये. सार्वजनिक संस्थेद्वारे श्रेणी 2 आणि श्रेणी 3 शहरामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तो निधी वापरला जाईल. श्रेणी 2 आणि श्रेणी 3. श्रेणी 1 मध्ये ऑलरेडी सुविधा असतात. आता तिथल्या महानगरपालिका एवढ्या श्रीमंत असतात की कित्येक राज्याच्या बजेटपेक्षा जास्त त्यांचा बजेट असतो. पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई असेल तर श्रेणी 2 आणि 3 बिचारे गरीब असते, ते नगरपालिकेला पैसा नसतो, त्यामुळे त्यांच्यासाठी हा निधी कर्ज देण्याचं काम करेल. सरकार यासाठी 10,000 कोटी पर्यंत देणार आहे. तर संभाव्यता मुक्तता म्हणजे काय, अनलिशिंग पोटेन्शियल. अनलिशिंग पोटेन्शियल म्हणजे काय तर जे लालफितीचा कारभार असेल किंवा गव्हर्नमेंटच्या मान्यता मिळत नाहीत किंवा पायाभूत सुविधा कमी असेल, त्यामुळे ते जे पोटेन्शियल आहे ते अडकून पडलेलं आहे. तर ते बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल, सुरुवातीला इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसाय सुलभता, लवकर लायसन्स तुमचे क्लिअर होतील, लवकर मान्यता मिळेल आणि इन्फ्रास्ट्रक्चर सरकार लवकर देईल. जसं MIDC मध्ये आपण फोकस ठेवून करतोय
त्या पद्धतीने 39,000हून अधिक अनुपालन कमी केलेले आहेत. 3,400हून अधिक कायदेशीर तरतुदी गुन्हेगारी मुक्त केलेले आहेत. आता हे बरेच कायदे आहेत, हजारो कायदे आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे कोड आहेत, तर ते सगळे मुक्त केलेले आहेत. त्यामध्ये हे लक्षात ठेवा फक्त 42 केंद्रीय कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी जनविश्वास विधेयक. जनविश्वास विधेयक कशा संदर्भात आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर 42 केंद्रीय कायद्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे जेणेकरून इज ऑफ डुईंग बिझनेस साध्य करता येईल आपल्याला. नंतर कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी उत्कृष्टतेची केंद्रे. आता आपल्या अर्थमंत्र्यांनी काय सांगितलंय की आता मेक AI इन इंडिया असेल, या कृत्रिम बुद्धिमत्ता हे जरा व्यवस्थित वाटत नाही, इंग्लिश मध्येच राहू द्या. मेक AI इन इंडिया म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे असेल ते भारतातच तयार करा. चॅट GPT वगैरे मुळे तुम्हाला माहित असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा सेल्फी वगैरे आता जास्त व्हायरल झालेले. बाबासाहेबांनी त्यावेळेस कशी काढली होती ते व्हायरल झालेत ना. आता ते जर असते तर त्यांनी कशी काढली असते. किंवा तुम्ही स्नॅपचॅट वर पण बघताय तुमचं काय असतं ते अवतार, तर त्याच्यामध्ये पण आता या गोष्टी येत आहेत. तर मेक AI फॉर इंडिया आणि मेक AI वर्क फॉर इंडिया. संकल्पना साकार करण्यासाठी सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये 3 उत्कृष्ट केंद्रे स्थापन केले जातील. आता ह्याच्यामध्ये आंतरविद्याशाखीय संशोधनामध्ये ही केंद्र भागीदारी करतील. आंतरविद्याशाखीय म्हणजे काय, इंटरडिसिप्लिनरी. आता ह्याच्यामध्ये काही ठिकाणी रोबोटिक्स लागणार आहे, काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स लागणार आहे, काही ठिकाणी कॉम्प्युटर लागणार आहे, इलेक्ट्रिकल लागणार आहे. या सगळ्या गोष्टी एकत्रित आणण्यासाठी इंटरडिसिप्लिनरी संशोधन असेल त्यासाठी हे केंद्र भाग घेतील. द नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी. राष्ट्रीय डेटा गव्हर्नन्स पॉलिसी कशासाठी असणार आहे तर मेस्मे असेल किंवा बाकीच्या ज्या व्यवसाय असतील, धर्मदाय ट्रस्ट असतील, त्यांच्या वापरासाठी वेगवेगळे प्राधिकरण, नियामक, बँका या संस्थेबाबत कागदपत्र सुरक्षितपणे संग्रहित करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी डिजी लॉकरची स्थापना केली जाणार आहे. त्या डिजी लॉकरचा वापर प्रत्येक संस्थेने केला पाहिजे. फक्त हे योजनामध्ये येण्यापेक्षा संस्थेने स्वीकारताना MPC सुद्धा आपली जी कागदपत्र आहेत ते झेरॉक्स मागण्यापेक्षा डिजी लॉकरनं स्वीकारली पाहिजेत. त्यानंतर खरं या गोष्टीला किंमत आहे. ना डिजी लॉकर आपण स्थापन करून ठेवले 4 वर्षापासून, ते फक्त स्कीम मध्ये वाचण्यासाठीच आहे. इथं आपण गेल्यानंतर 3-3, 4-4 गट्टे मागतात ते, त्याच्यामध्ये पर्यावरणाचं किती नुकसान होतंय ना. मग तिथं ऍक्ट केलं पाहिजे आपण फक्त बोलण्यापेक्षा. डिजी लॉकर साठी MPC पण भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही डिजी लॉकरला स्वीकारणार, प्रत्येक पोराने डिजी लॉकर मध्ये ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये नंबर दिला तर तिकडे होऊन जाईल, सगळ्या गोष्टी एकदम इज न होईल. दिवसभर तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा थांबायची गरज लागणार नाही. अशा पण मागणी झाल्या पाहिजेत. तर त्यासाठी संसदेत तशी लोक पण आणि विधानसभेत तशी लोक पण पाठवली पाहिजेत आपण. त्यानंतर पुढे बघूया 5G सेवा वापरून अनुप्रयोग विकसित करण्यासाठी. आता ऍप्लिकेशन अनुप्रयोग म्हणजे अभियांत्रिकी संस्थांमध्ये नवीन संधी, व्यवसाय मॉडेल, रोजगार क्षमता लक्षात घेण्यासाठी 100 प्रयोगशाळा स्थापन केले जातील. या प्रयोगशाळेमध्ये स्मार्ट क्लासरूम, अचूक शेती म्हणजे प्रिसिजन फार्मिंग, AI वाहतूक व्यवस्था, बुद्धिमान वाहतूक व्यवस्था म्हणजे काय तर स्वतःला नियंत्रित करेल. ते एक मूवीचं नाव मला आठवत नाही, त्याच्यामध्ये म्हणजे पुढच्या लेक्चरला मी सांगेन, तुम्ही वेळ असेल, कारण आठवड्यात एक तर पिक्चर बघायला पाहिजे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आहे. तर एका व्यक्तीला काय मेसेज येत राहतात आणि मेसेज नुसार त्याने जर केलं ना, म्हणजे तो जाऊन ते जुगार खेळतात, ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, कसिनो. हा, तर कसिनो मध्ये जाऊन आहे ना तो नंबर लावत असतो, त्याला आलेल्या मेसेज नुसार त्याला ते सगळं समजत असतं. तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स नुसार कॉम्प्युटरच ते मेसेज पाठवत असतो. तर तो मूवी मी एकदा सांगेन तुम्हाला, तुम्ही तो नक्की बघा. म्हणजे असं काय एक मूवी ते ठेवा की आठवड्यात एकदा आपण बघायचं आणि तेच बघा. सलमान खानचे वगैरे बघण्यात काय अर्थ नाही. अक्षय कुमार तर त्यापेक्षा भंगार आहे. 100 प्रयोगशाळा स्थापन केले जातील. या प्रयोगशाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम, अचूक शेती, बुद्धिमान वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा यासारख्या अनुप्रयोगाचा समावेश असेल. अक्षय कुमारच्या पिक्चर मध्ये आपण भारताच्या घोषणा देत असतो, पण तोच भारताचा नागरिक नाही जो भारताचा झेंडा हातात घेऊन फिरतोय, कारण तो टॅक्स वाचवण्यासाठी दुसऱ्या देशात जातोय, हे आपल्याला माहितच नसतं. त्यानंतर पुढे बघा हरित विकास प्रायोरिटी 5. आता ग्रीन डेव्हलपमेंट मध्ये बघा काय, पंतप्रधानांनी पर्यावरणाबाबत जागरूक जीवनशैलीच्या चळवळीला चालना देण्यासाठी लाईफ नावाची, लाईफ म्हणजे
लाईफ फॉर एन्व्हायरमेंट LIFE केलेला आहे. वायफाय मध्ये आय कसं बारीक असतो तसं आय बारीक आहे ह्यामध्ये. लाईफ फॉर एन्व्हायरमेंट जुळवण्यासाठी काय तर काय केलेलं असतं ते. पर्यावरणाची दृष्टी जीवनशैलीची दृष्टी दिली आहे असं सीतारामननी सांगितलंय. भारत 2070 पर्यंत, आता हे लक्षात ठेवा, ही काय अभिमानाची गोष्ट नाही. 2070 म्हणजे आपल्यापेक्षा बाकीच्यांची नावं सांगितलं त्यांनी. अमेरिका 2050 पर्यंत, लॅटिन अमेरिका 2050 पर्यंत, युरोप 2050 पर्यंत, चीन 2060 पर्यंत आणि भारत 2070 पर्यंत हे एक लक्ष गाठणार आहे. बाकीचं कंपॅरिझन सांगितलं नाही कारण आपण खाली असल्यानंतर वरचं नाव सांगणार नाही आपण. तर 2070 पर्यंत आपण झिरो नेट कार्बन इमिशन अचीव्ह करणार आहे. तर तिथं बाजूला लिहून घ्या तुम्हाला वाटलं तर. युरोप अमेरिका 2050 पर्यंत आणि चीन 2060 पर्यंत नेट झिरो इमिशन साध्य करणार आहे. भारत 2070 पर्यंत करणार आहे. हा इलॉन कॉन्स्परन्सी ना. तर ते इलॉन कॉन्स्परन्सी नावाची मूवी आहे, AI च्या संदर्भात आहे, ते बघा कधी. इलॉन कॉन्स्पिरन्सी, इलॉन कॉन्स्पिरसी. इलॉन मस्कशी काय संबंध नाही, कारण ते सगळ्यात जास्त विरोध करतात आणि ChatGPT त्यांच्याच फंडिंगद्वारे कंपनी तयार करते. समोरचं ते विरोध करतात, त्यांचं काय भूमिका मला अजून माहित नाही, पण त्यांनी विरोध केला याला पब्लिकली. तर पंचामृत आणि नेट झिरो इमिशन साठी हरित औद्योगिक आणि आर्थिक स्थित्यंतरासाठी दृढपणे पुढे जातं. हे सगळं राहू द्या, पुढे बघूया आपण. हरित विकासावर भर देण्यासाठी 19,700 कोटी रुपयाच्या बजेट सोबत राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन सुरू केलेलं आहे. त्यामुळे कमी कार्बन तीव्रतेकडे स्थित्यंतर सुलभ होईल, कारण कार्बन इमिशन हायड्रोजन काहीच करत नाही. झिरो कार्बन इमिशन आणि पोल्युशन पण काय नसतं हायड्रोजनमुळे. त्यामुळे तर ते राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन सुरू केलेलं आहे. त्यामुळे काय होणार आहे तर जीवाश्म इंधन असेल, पेट्रोल किंवा लाकूड असेल किंवा कोळसा असेल, त्याच्यावरील अवलंबित्व कमी होणार आहे. आता सूर्योदय क्षेत्र म्हणजे काय तर सनराईज इंडस्ट्री खाल्ली आहे. सनराईज इंडस्ट्रीमध्ये तंत्रज्ञानाने बाजाराचे नेतृत्व स्वीकारण्यास मदत होईल. 2030 पर्यंत वार्षिक उत्पादन 5 MMT गाठण्याचं लक्ष आहे त्या हरित हायड्रोजनचं. हे लक्ष पण लक्षात ठेवा. 2030 पर्यंत मिलियन मेट्रिक टन 5 MMT एवढं टार्गेट ठेवलेलं आहे आपण. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे सुद्धा ऊर्जा सुरक्षेसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी 35,000 कोटी दिलेले आहेत. त्यासोबतच शाश्वत अर्थव्यवस्थेसाठी 4,000 मेगावॅट और क्षमतेच्या बॅटरी एनर्जी स्टोरेज प्रणालीला मदत केली जाणार आहे. आता तुम्ही जर बघितलं असाल तर इंडियन ऑइलनं बहुतेक त्याच्या सगळ्या पेट्रोल पंपावर सध्या चार्जिंग स्टेशनची सुरुवात केलेली आहे. EV साठी चार्जिंग स्टेशन इंडियन ऑइल सुरू करते. प्रत्येक पेट्रोल पंपवर चार्जिंग स्टेशन असणार आहे. पेट्रोलच्या बाजूला ते EV सुद्धा असणार आहे, कारण गाड्याची संख्या पुण्यामध्ये तर वाढत आहे सध्या. गोवर्धन योजना, गोवर्धन मध्ये काय तर ह्याच्यामध्ये चक्राकार अर्थव्यवस्था. गोवर्धनचं लॉंग फॉर्म काय केलं त्यांनी, गॅल्वनायझिंग ऑर्गॅनिक बायो ॲग्रो रिसोर्स दल. हे नाव लक्षात ठेवा, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. 2 ते 3 प्रश्न फक्त लॉंग फॉर्मवर असतात. गॅल्वनायझिंग ऑर्गॅनिक बायो ॲग्रो रिसोर्सेस दल. 10,000 कोटी रुपये गुंतवणूक करून 5,000 वेस्ट टू वेल्थ संयंत्र. आता कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट असतील. गोबर स्पेलिंग मिस्टेक. कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट. आता त्यामध्ये आहे ना 300 समुदाय किंवा समूह आधारित असतील, म्हणजे लोकांनी एकत्रित येऊन कम्युनिटीने बांधलेला किंवा ग्रामपंचायतीचा एकत्रित मोठा असेल प्लॅन. आता नॅचरल शेतीमध्ये काय असणार आहे तर 3 वर्षात केंद्र सरकार 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अंगीकार करण्यासाठी सुविधा देणार आहे. सध्या आपण इकडं सिक्कीम झालंय,
100% सेंद्रिय. मला तर तिथे गेल्यावर वाटलं नाही, पण सांगितलं राज्याने 100% सेंद्रिय शेती त्यांनी केली आहे. पण तिथे शेतीची संख्याच कमी आहे आणि तिकडचा सगळा भाजीपाला आहे तो पश्चिम बंगालमध्ये येतोय. त्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे रासायनिक खतं वापरलेले असतात. तिथं ते एक गावाचं नाव मला आठवत नाही आता, मोठं रेल्वे जंक्शन पण आहे सिलिगुडी. सिलिगुडीवरनं सगळा भाजीपाला सिक्कीमला येतो, कारण सिक्कीम मध्ये तसंच उत्पादन कमी होते आणि त्यांची शेतीच कमी आहे. तिथं सेंद्रिय भाजीपाला मला बघायला भेटला नाही कधी, तर तो विकायला असतो. शेतीची संख्या कमी आहे आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच ठिकाणी जाऊन पुरस्कार घेतलेले आहेत. पण सत्य असं आहे की गंगटोक मध्ये प्रत्येक दुकानात प्रत्येक घरात वापरला जाणारा भाजीपाला हा सिलिगुडीमधून आलेला असतो. त्याच्यामध्ये भयानक रासायनिक केमिकल महाराष्ट्रापेक्षा जास्त वापरलेले आहेत. सत्य आणि आपण जे बघतो ह्यामध्ये खूप जास्त तफावत आहे. आपण तिथे गेल्यानंतर त्या गोष्टी कळतात. मला वाटत होतं गंगटोक मध्ये सगळं आपल्याला सेंद्रिय खायला मिळत, म्हणजे सगळं पश्चिम बंगालमधून आलेलं होतं. रोज सगळ्या ट्रेन मधनं वगैरे त्या सॉरी ट्रान्सपोर्टनं सगळ्या गोष्टी येतात. ट्रेन अजून नाही आहे गंगटोकला, रेल्वे लाईनचं काम चालू आहे. तर 2 राज्य फक्त लक्षात ठेवा परीक्षेत उत्तर लिहिण्यासाठी, सिक्कीम आणि लक्षद्वीप हे 100% सेंद्रिय राज्य आहेत. सिक्कीम आणि लक्षद्वीप UTI. राष्ट्रीय पातळीवर सूक्ष्म खते आणि कीटकनाशक उत्पादनाचे जाळे करून 10,000 बायो इनपुट रिसोर्स सेंटरची निर्मिती केली जाईल. आपल्यासाठी महत्वाचं काय, तर 1 कोटी सेंद्रिय शेतीचे अंगीकार करणारे शेती असतील, सॉरी शेतकरी असतील. 1 कोटी शेतकऱ्यांचं टार्गेट ठेवलं आपण, म्हणजे बायो ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करतील. आता युवा शक्ती खूप महत्वाची आहे, कारण आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. आता 3 वर्षामध्ये लाखो युवकांमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 सुरू करण्यात आली. ऍक्च्युअल कधी झाली ते 16 जुलै 2015 का, एकदा बघा. ऍक्च्युअल प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना स्टार्ट कधी झाली एकदा चेक करा. 15 जुलै 2015, 15 जुलै 2015. आता 4.0 4.0 म्हटलं जातं त्याला, खरं तर 0 म्हणत नाही, 4.0. आता त्यासाठी त्यांना नोकरी आणि उद्योगात हे सगळं बोलवच्च नाही, ट्रेनिंग दिलं जाईल, उद्योगात भागीदारी, गरजेनुसार अभ्यासक्रम, त्याच्यामध्ये नवीन ज्या कोडिंग, AI, रोबोटिक्स, मेकाट्रॉनिक्स, IoT, 3D प्रिंटिंग, ड्रोन, सॉफ्ट स्किल या सगळ्या ट्रेनिंग असणाऱ्या अभ्यासक्रमाचा त्यांच्या ट्रेनिंग मध्ये समावेश केला जाईल. आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळ्या राज्यामध्ये 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटरचं स्थापना सुद्धा केली जाणार आहे. नॅशनल अप्रेंटिस प्रोत्साहन स्कीम 2016 ला सुरू झाली होती. आता ह्याच्यामध्ये काय तर इंटर्नशिपसाठी सरकार काय वाटा देते आणि काय वाटा एम्प्लॉयर देते, ज्यानं काम लावलंय ते कारखान्याचा मालक किंवा त्या इंडस्ट्रीचा मालक देईल. 74 लाख युवांना या स्टायफंडचं पाठबळ देणार आहे किंवा मदत देणार आहे. ते DBT द्वारे त्यांना येईल. युनिटी मॉल म्हणजे काय, तर या ठिकाणी एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतात. राज्याचे राजधानी किंवा सर्वाधिक परिचित पर्यटन केंद्र किंवा आर्थिक राजधानी ODOP म्हणजे 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट, जी उत्पादने हस्तकला वस्तूचा प्रचार करण्यासाठी. जर तुम्ही सोलापूरला गेला असेल तर तिथे चादरी वगैरे मिळतात तुम्हाला, स्टेशनवर बघितलं असेल 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट शॉप असतो. पुण्यात बघितलं तर तिथे लोणावळ्याची चिक्की मिळते. तुम्ही रत्नागिरीत वगैरे गेला तर फणसाचं काहीतरी मिळेल, इकडं आंब्याचं मिळेल काहीतरी. 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट प्रत्येक ठिकाणी असतं ते. आता मेस्मी जे आहेत ते मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस यांना सगळ्यात जास्त कर्जाची गरज असते. त्यांना तारण देऊन पण लवकर कर्ज मिळत नाही आणि तारण देण्यासाठी त्यांच्याकडे काही नसतंच. मायक्रो इंडस्ट्रीज जे आहेत त्यासाठी सरकारनं काय सांगितलं की 2 लाख कोटी रुपयाचे अतिरिक्त तारणवहीत हमीपत्र कर्ज मिळेल, यासाठी सरकारनं त्या पत हमी कोशामध्ये 9,000 कोटी रुपयाची भर टाकलेली आहे. कारण त्यांना कर्ज मिळण्यासाठी तारण द्यायची गरज लागणार नाही, सरकार त्याची हमी घेणार आहे. त्यासोबतच सरकारकडे आहे ना मायक्रो इंडस्ट्रीची खूप कमी माहिती आहे. त्याची माहिती मिळण्यासाठी माहितीचं केंद्रीय भांडार म्हणजे डिपॉझिटरी सेंटर असेल, रिपॉझिटरी सेंटर, त्याच्यामध्ये सगळी माहिती असेल. त्यासाठी राष्ट्रीय आर्थिक माहिती नोंदवही नॅशनल फायनान्शियल इन्फॉर्मेशन डाटाबेस हे सुरू केलं जाईल. त्यामुळे काय होईल तर कुणाला कर्ज द्यायचं, कुणाला कर्जाची गरज आहे, मायक्रो इंडस्ट्रीज केवढ्या आहेत, त्यांना कर्ज दिल्यानंतर कशा पद्धतीने ग्रोथ होईल हे सगळं सरकारला कळेल. त्यासाठी सार्वजनिक पायाभूत सुविधेवर सुद्धा नियंत्रण ठेवता येईल. आता ही जी रचना कशी असेल त्यासाठी RBI शी सल्लामसलत केलं जाईल.
राष्ट्रीय आर्थिक माहिती नोंदवायसाठी. नॅशनल फायनान्शियल इन्फॉर्मेशन किंवा नॅशनल फायनान्शियल डाटाबेस. नॅशनल फायनान्शियल डाटाबेस साठी आरबीआय सोबत सल्लामसलत केली जाणार आहे. एक फ्रेमवर्क सुद्धा सुरू केलं जाईल. या फ्रेमवर्क नुसार कशा पद्धतीने सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारायच्या, कर्ज कशा पद्धतीने द्यायचं याच्याविषयी तरतूद केली जाणार आहे. कंपनी कायद्याअंतर्गत क्षेत्र अधिकाऱ्याकडे भरलेल्या विविध फॉर्मच्या केंद्रीय हाताळणीच्या माध्यमातून. आता बघा, जर तुम्ही फॉर्म भरला तर त्याच्या प्रोसेसिंगसाठी वेळ लागते. त्यासाठी एक सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर स्थापन केलं जाईल, ज्याच्यामुळे तुम्ही कंपनी ऍक्ट नुसार जे फॉर्म भरताय त्याच्यावर निपटारा किंवा त्याचं जे शेवटचं मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला जर सर्टिफिकेट द्यायचं असेल तर ते लवकर मिळेल. यासाठी सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर सुरू केलं जाणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्मरणात यावा यासाठी महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट हे लक्षात ठेवा. मार्च 2025 पर्यंत 2 वर्षाच्या कालावधीसाठी हे उपलब्ध केलं जाईल. ह्याच्यामध्ये महिलाच्या किंवा मुलीच्या नावाने 2 वर्ष कालावधीसाठी 7.5% या स्थिर दराने अंशदार रक्कम काढून घेण्याच्या पर्यायासह 2 लाखापर्यंत ठेवण्यात येणार आहे. मुलगी असेल किंवा मग महिला असेल तर ती 2 लाखापर्यंत ठेवू शकते. या ठेवीवर 7.5% फिक्स व्याज दिला जाईल. सध्या सेव्हिंगवर फक्त 4% दिला जातो, तर 7.5% एवढा व्याज त्याच्यावर दिलं जाणार आहे. आता बघा, तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक जास्त सवलत असते. जर तुम्हाला 7% व्याज मिळणार असेल तर ज्येष्ठ नागरिकाला 7.5 पावणे 8% व्याज मिळतो. तर त्यासाठी ठेवीची मर्यादा जी होती ती 15 लाख होती, ती आता 30 लाखापर्यंत केलेली आहे. 30 लाखापर्यंत ज्येष्ठ नागरिकाच्या ठेवी जास्त व्याज मिळणार आहे, ती सवलत त्यांना लागू आहे. आता मासिक उत्पन्न खाते योजना म्हणजे काय, तर तुम्ही एकदा ठेवता आणि ठेवल्यानंतर ते वृद्ध लोक असतील त्यांना महिन्याला काय पैसे मिळतात. तर त्याच्यामध्ये 4.5 लाख रुपये आधी ठेवायला मान्यता होती, आता 9 लाखापर्यंत वाढवलेलं आहे. आणि जॉईंट असेल तर 15 लाख रुपयापर्यंत. 9 लाख रुपये ठेवून त्याच्यावर दर महिन्याला तुम्ही व्याज काढू शकताय. 50 वर्ष व्याज मुक्त कर्ज आपण बघितलं आधी. कर्जाचा काही भाग राज्याने वास्तविक भांडवली कर्ज वापरण्याचा अट त्यामुळे टाकलेली, म्हणजे तुम्ही कर्ज घेणार आणि ते परत महसुलीसाठी वापरणार असं नाही चालणार. राज्याने जर हे कर्ज घेतलं तर 50 वर्ष ते व्याज मुक्त असेल आणि कंपल्सरी काय तुम्ही ते भांडवली खर्चासाठीच वापरलं पाहिजे. त्यासोबतच ते कर्ज कुठं वापरता येईल, सरकारी वाहनं रद्द करून मोडीत काढणे. जुने वाहन आहेत, ॲम्ब्युलन्स जुने आहेत तर ते रद्द करायचे, ते भंगारमध्ये टाकायचे. त्यासोबतच स्मार्ट सिटी असेल, शहर नियोजन सुधारणा कृती, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पोलीस ठाणे असतील किंवा मग घरकुलाची निर्मिती असेल, युनिटी मॉल असेल, लहान मुलं किशोरांसाठी ग्रंथालय असतील, डिजिटल पायाभूत सुविधा असतील, ह्याच्यावरच तो खर्च करायचा. म्हणजे काय, तर भांडवली खर्च करायचा तो. आता भाग 1 मध्ये जे अर्थव्यवस्था सांगितलेली, योजना सांगितली, त्यामध्ये वित्तमंत्र्यांनी काय सांगितलं की जो जमा आणि खर्च होता तो 27 पॉईंट, त्याच्यामध्ये जमा किती होती 27.2 लाख कोटी होती आणि 45 लाख कोटी रुपये हा खर्च होता. त्यासोबतच कर प्राप्ती 23.3 लाख कोटी झाली होती. तर या दोन्हीचा जर विचार केला तर जी तूट आहे, तूट आपल्या लक्षात ठेवायची. केंद्रीय तूट 5.9%. बाकी काय लक्षात ठेवू नका, केंद्रीय तूट 5.9%. आता त्यांनी काय सांगितलं, 25-26 पर्यंत आम्ही 4.5%च्या खाली तूट आणणार आहे. सध्या 5.9%ची तूट आहे, ते 25-26 पर्यंत 4.5% आणणार आहे. आता ही तूट भरून काढण्यासाठी 2023-24 मध्ये जी तूट आहे 5.9%, ती भरून काढण्यासाठी सिक्युरिटीज करून बाजारातील कर्ज अंदाजे 11.8 लाख कोटी रुपये आहेत. शिल्लक वित्त पुरवठा, लहान बचत आणि इतर स्त्रोताकडून अपेक्षित आहे. एकूण कर्ज किती घेणार आहे ते 15.4 लाख कोटी. तूट भरून काढण्यासाठी सरकार 15.4 लाख कोटी कर्ज घेऊन 5.9% तूट भरून काढणार. आता पहिला भाग आपण बघितला तो पूर्ण योजना वगैरे त्यामध्ये होता. आता दुसरा भाग मध्ये कर प्रस्ताव असतील सगळे, टॅक्सचे स्लॅब वगैरे कशा पद्धतीने. आता टॅक्स कशासाठी असतो हे तुम्हाला माहिती आहे, सरकारला खर्चाला पैसा मिळावा. पण टॅक्स स्लॅब अशा पद्धतीने असावे की जेणेकरून इफिशियन्सी वाढली पाहिजे. तर आपण डायरेक्ट हे बघूया. आता स्लॅब आहेत ना, ते नवीन प्रणाली 5 टप्प्यात त्याची विभागणी केलेली आहे. 5 स्लॅब असतील
3 लाख ते 6 लाख 5%, 5%वर पण रिबेट आहे. 6 लाख ते 9 लाखापर्यंत 10%, 9 लाख ते 12 लाखापर्यंत 15%, आणि 12 लाख ते 15 लाखापर्यंत 20%. आता ही अंदाजे अमाऊंट सांगितली आपण, ही पण रिबेट मिळणार आहे. तुमचं जर 6 लाखापर्यंत मॅक्झिमम कर्ज असेल तर तुम्हाला 15,000 रुपये टॅक्सेबल अमाऊंट असू शकते, किंवा टॅक्स तेवढं द्यावं लागणार आहे. 15 लाखाच्या वर असेल तर 30%. आता ह्यामध्ये काय फरक केलेला आहे, तर 7 लाखापर्यंत तुम्हाला रिबेट मिळणार आहे. त्यामुळे 7 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना कोणतंही ऍक्च्युअल मध्ये कर्ज भरावं लागणार आहे, सॉरी, ऍक्च्युअल मध्ये टॅक्स भरावा लागणार नाही. फक्त टॅक्स रिटर्न फाईल करायचा, मात्र टॅक्स भरायची गरज नाही. वजावट दिल्यामुळं 7 लाखापर्यंत कुठलाही कर भरावा लागणार नाही. 7 लाखाचा जो आकडा आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतर जी वजावट असते, रिबेट असते, त्याच्यामध्ये 50,000 रुपयापर्यंत पगारदार व्यक्तीसाठी आणि कौटुंबिक पेन्शन मधून 15,000 रुपयापर्यंत वजावटीचा लाभ वाढवला आहे. म्हणजे 50,000 पर्यंत तुम्ही ते वजा करू शकताय. म्हणजे तुम्ही टॅक्स भरताना तुमच्या पूर्ण उत्पन्नावर नसतो. जर तुम्ही आरोग्यावर खर्च केला असेल, जर समजा तुम्ही LICच्या प्रीमियमवर खर्च केला असेल, धर्मदाय संस्थेला दिले असेल एखादं डोनेशन, तर त्यावर टॅक्स बसत नाही. ते टॅक्स मधनं रेट किंवा वजा पण होतं, ते टॅक्सेबल अमाऊंट मध्ये येत नाही ते. आता यात लक्षात काय ठेवायचं अजून, तर जे सगळ्यात जास्त आधीपार दर होता तो 37%वरून 25% कमी केलेला आहे. त्यामुळं म्हणजे इफेक्टिव्ह मॅक्झिमम टॅक्स रेट आहे ते 39% गेलेला आहे. कसं असतं, आधी 30% आला तुम्हाला टॅक्स. जर समजा आता बघा, हे काय सांगितलं त्यांनी, की तुम्हाला 10 लाखानंतर 30% भरायचा असेल टॅक्स. आता किती केलाय, 15 लाख केला नाही तर 15 लाखाच्या वर जर समजा 30% भरायचा आहे, आणि समजा माझं 15 लाखाच्या वर 70 लाख रुपये कमवलेत, मी 1 कोटी कमवलेत, तर या 15 लाखाच्या वर किती असणार आहे, 85 लाख, बरोबर आहे का? 85 लाखावर किती, 30%. आता हे 30%वर परत अजून सेस आणि अधिभार सुद्धा असतो. तो सरचार्ज जो होता ना, तर तो कमी केलेला आहे. 37%वरून 25% केलेला आहे. त्यामुळे इफेक्टिव्ह जे असेल 30% प्लस मला किती भरावं लागायचं इफेक्टिव्ह, आधी आधी तो जास्त होता, 43 वगैरे 42 पॉईंट काय तर जात होता, तो आता 37%वरून सरचार्ज 25 केल्यामुळे मला टोटल 39% यातले भरावे लागते. म्हणजे 85%चा 39% मला सरकारला कर भरावा लागतो. तो आधी 42 समथिंग जास्त होता. हा का, तर सरचार्जचा जो दर आहे सरकारने तो 37वरून 25% केला आहे. मॅक्झिमम तुम्ही 25% सरचार्ज घेऊ शकताय. सरचार्ज हा टॅक्सवर टॅक्स असतो. सरचार्ज टॅक्सवर टॅक्स असतो, जे टॅक्सेबल इन्कम आहे त्याच्यावर असतो. त्यामुळे इफेक्टिव्ह काय लक्षात ठेवायचं, की अंबानी अदानी जे मोठे मोठे लोक आहेत, तर त्या सगळ्यांना टॅक्स मॅक्झिमम त्यांची जी इन्कम आहे 15 लाखाच्या वरची, त्याच्यावर किती टक्के भरावं लागते, 39% टॅक्स भरावं लागते. सध्या त्यांनी 100 रुपये कमवले तर 39 रुपये सरकारला जात आहेत. त्यामुळे केंद्र सरकार लाखो कोटीमध्ये खर्च करू शकते, कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये सरकार तेवढा भागीदार आहे. हे डायरेक्ट टॅक्स झाले, इनडायरेक्ट टॅक्स पण आहेत ना. हे पेन असेल काय असेल, 18% GST भरलेला आहे आपण तुमच्या फीजवर वगैरे, ते 18% पण सरकारला जात आहेत. 30%च्या वर इन्कम टॅक्स पण जात आहे. म्हणजे आपण जेवढं कमवतो 50% मालक सरकारच आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. आता मेसमे साठी पण सांगितलं, की मेसमे जे आहेत त्यांना प्रस्तावित कर आकारणीचा लाभ घेण्यासाठी मर्यादित वाढ दिलेली आहे. म्हणजे काय, तर आधी बघा 31/3/2024 पर्यंत उत्पादन सुरू करणाऱ्या नवीन सहकारी संस्थांना 15% कमी दर कराचा लाभ दिला जायचा. म्हणजे त्यांच्यावर फक्त 15%च कर आकारला जायचा. तर तो सध्या नवीन उत्पादक कंपन्यांना सुद्धा मिळतोय. नवीन ज्या स्टार्टअप असतील त्यांना सुद्धा तो मिळणार आहे. आता साखर जे कारखाने आहेत 2016-17च्या मूल्यमापन वर्षाच्या आधीच्या, म्हणजे 2016-17च्या आधीच्या कालावधीत जर ऊस उत्पादक शेतकऱ्याची बिलं थकवली असतील, तर त्या रकमेचा दावा करण्याची सुद्धा उत्पन्न त्यांना संधी दिलेली आहे. जर जुने बिलं द्यायचे राहिले असतील तर त्या बिलावर सुद्धा त्यांना टॅक्स बसणार नाही, किंवा ते सुद्धा यामध्ये ते सेटल करतील. म्हणजे जास्त काही डिटेलमध्ये जायची गरज नाही. आता प्राथमिक कृषी सहकारी संस्था असतील किंवा प्राथमिक सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक असतील, याला आपण लँड डेव्हलपमेंट बँक म्हणतो, भूविकास बँका म्हणतो. कृषी आणि ग्रामीण विकास बँका ज्या असतील तर त्यांच्या ठेवीची आणि कर्जाची जी प्रति सदस्य मर्यादा ती 2 लाखापर्यंत वाढवलेली आहे. 2 लाखापर्यंत ते कर्ज देऊ शकतात किंवा ठेवी ठेवू शकतात, जे प्राथमिक सहकारी संस्था आहेत त्या. सहकारी संस्थांना रोख पैसे काढण्यावरील TDS साठी 3 कोटी रुपयाची कमाल मर्यादा असेल.
नंतर स्टार्टअप्स जे असतील त्यांना प्राप्तिकर लाभ मिळावा, म्हणजे त्यांना इन्कम टॅक्ससाठी जे सवलती दिलेले आहेत तर ते 31 मार्च 2023 वरून 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात येणार. अर्थ काय, तर जे सवलती आहेत त्यांना त्या पुढच्या वर्षी पण चालू राहणार आहेत स्टार्टअप साठीच्या. त्यानंतर हे बाकीचं काही लक्षात ठेवायची गरज नाही. आता पॉलिसीसाठी बघा, जर प्रीमियमचे रक्कम 5 लाखापेक्षा अधिक असल्यास 5 लाखापर्यंत जे प्रीमियम भरला जाईल त्याला सूट दिली जाणार आहे. 80 CC, 80C, 80 बी, 80D वगैरे 80 आपण बघतोय ना त्या जे डायरेक्ट टॅक्स ऍक्ट आहे त्याच्यामध्ये कलम आहे ते, त्याच्यानुसार वजावट मध्ये 5 लाखापर्यंतच्या प्रीमियमला सूट आहे. पुढे फक्त महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याच तुम्हाला सांगतोय. आता कापड शेतीमाला व्यतिरिक्त, आता कापड आणि शेती का वगळलं जात आहे, तर टोमॅटो असतील, टोमॅटो आता महाग झालेत आणि जर आपण त्याची निर्यात पण चालू ठेवली तर मग अजून जास्त महाग होतील. त्यामुळं कृषी मालावरचा जो टॅक्स आहे तो सरकार त्याच्याकडे पूर्ण अधिकार ठेवलेला आहे. आणि आपण जे बांधतोय, बालीमध्ये बांधलो, परत ते पीस क्लॉथ झाला, ते ह्याच्यासाठी झालं की आयात निर्यात कर असेल किंवा सबसिडी असेल, सरकार अजून पूर्ण भूमिका त्याच्यावर घेत नाही, जास्तच आपण ठेवतोय. जर समजा टोमॅटो असतील, टोमॅटो जर निर्यात होऊ द्यायचे नसतील तर आपण कोटा पण ठेवतोय आणि 30% 40% त्याला निर्यात कर लावायचं, जेणेकरून ते त्यांना महाग पडतील, आपल्याकडनं निर्यात कमी होईल. त्यामुळं कृषी आणि कापड हे वगळलेले असतात, त्यामध्ये हे लक्षात ठेवा. जे बेसिक कस्टम ड्युटी आहे त्याच्यामध्ये तो कपात करून 21% वरून तो 13% आणलेला आहे, म्हणजे मॅक्झिमम 21% होता तो आता 13% आणलेला आहे. खेळणी सायकली असतील त्याच्यावर सुद्धा कमी केलेलं आहे ते कॉम्प्रेस्ड पेक्षा डिनेचर्ड असल्या नैसर्गिक वायूमध्ये मिश्रण केलेलं आहे. त्याच्यात जीएसटी शुल्क भरलेल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅसवर उत्पादन शुल्क सवलत आहे, कारण हे ग्रीन एनर्जी जे आहे त्याच्यावर आपण सवलत देतोय. ग्रीन एनर्जी असेल, आता हे ग्रीन एनर्जी मध्ये काय काय येतात, हे बायोगॅस तर येतेच, त्यासोबतच ईव्ही आहे. ईव्ही साठी जे आपण लिथियम आयन सेलच्या बॅटरी वापरतोय तर त्याच्यावर सीमा शुल्क भरण्याची मर्यादा सुद्धा वाढवलेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा आपण सवलती देतोय. हे बाकी काय लक्षात ठेवायची गरज नाही, हे बजेट मधनं एकदा दिलेले ते लक्षात ठेवा. रासायनिक उद्योगात वापरणारे डिनेचर्ड इथाइल अल्कोहोल, डिनेचर्ड मध्ये काय असतं, त्याला इथिल अल्कोहोल मध्ये मिथिल अल्कोहोल मिक्स केलेलं असतं, जेणेकरून ते तुम्ही पिण्यासाठी वापरू नये, नाहीतर मग ते सबसिडी न घेताय आणि परत तुम्ही ते दारू बनवताय तर त्याचा उपयोग नाही. जर बनवली पिली तर मग डोळे जातील, मिथिल अल्कोहोल मुळे डोळे जातील. त्यामुळे त्याला कलर पण वेगळा दिलेला असतो, जसं रॉकेल असतो, सरकारी रॉकेल निळा असतो, रॉकेलचा ऑलरेडी कलर तसा नाही. बऱ्याच जणांना माहित पण नसेल रॉकेल कसा दिसतो तर निळा, ते लाईट ब्लू तसा नाही, तो तो पांढराच असतो, मात्र त्याला मुद्दा म्हणून डिनेचर केलंय सरकारी हे कळण्यासाठी तसा कलर त्याला दिलेला असतो. आता सीजीएसटी कायद्यावर सुधारणा केलेली आहे. जीएसटी अंतर्गत खटला चालवण्यासाठी 1 कोटीवरून 2 कोटीपर्यंत ती मर्यादा वाढवली. 2 कोटीपेक्षा जास्त जर ओलांडला असेल, कर रक्कम असेल, 2 कोटीपेक्षा जास्त कर रक्कम असेल तर त्याच्यावर खटला चालवला जाईल. आणि कर रकमेच्या 50 ते 150% पर्यंत चक्रवाढ रक्कम, म्हणजे कर जेवढं चुकवलंय तुम्ही 50 ते 150% पर्यंत द्यावी लागायची, आता ती 25 ते 100% पर्यंत कमी केली. मॅक्झिमम 100% द्यावे लागतील. काही व्याख्यामधून गुन्हेगारीच्या व्याख्यामधून काही गुन्हे वगळलेले आहेत. रिटर्न आणि स्टेटमेंट भरण्याच्या अंतिम मुदतीच्या तारखेपासून जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत रिटर्न आणि स्टेटमेंट भरण्याची तारीख मर्यादित केलेली आहे. जर तुमचा रिटर्न भरायचा राहिला असेल, 31 जुलैला संपले ते, तर 3 वर्षापर्यंत तुम्हाला म्हणजे एक ग्रेस पिरियड मिळू शकतो. त्यासोबतच नोंदणी न केलेले जे पुरवठादार असतील, करदाते असतील, त्यांना ई कॉमर्स ऑपरेटरद्वारे वस्तूचा राज्यांतर्गत पुरवठा करण्यासाठी सक्षम करणार, त्यांची जीएसटी नोंदणी करून घेणं गरजेचं आहे, त्यानंतरच ते कराच्या जाळ्यात येतील. तर इथं आपला भारताचा अर्थसंकल्प संपलेला आहे, बरोबर 2 तासात थांबू आपण.